पहिली घंटा झाली आहे. पण तिसऱ्या घंटेनंतर खरं म्हणजे आपण प्रयोग सुरू करतो. पण जितका वेगळा आजचा कार्यक्रम आहे, तितकेच वेगळी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे. त्यामुळे ह्या घंटेच्या नादाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोस्टल स्टॅम्प्सच्या प्रकाशनाची सुरुवात करूया. मी सर्वजणांना इथे उपस्थित असलेल्यांच्यापैकी आणि त्यांच्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. असं व्यासपीठ वगैरे काही नाहीये, पण तरी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर निलेश जयवंत आणि मान्यवर लेखिका प्राध्यापक सुजाता राऊत, प्रकाशक गीतेश शिंदे आणि या फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ स्टॅम्प्सचे कलेक्टर आणि लेखक अनंत गद्रे सर. हॅपी व्हॅलीमध्ये सगळ्या हॅपी फेसेस सोबत आपले कार्यक्रम आपण सुरू करूया. या पुस्तकाचं वेगळेपण त्याच्या मुखपृष्ठापासून सुरू होतं आणि हे पुस्तक कशाबद्दल आहे तर हे एका पोस्टल स्टॅम्प्सचं कलेक्शन पुस्तक स्वरूपामध्ये आपल्यासमोर येत आहे. पोस्टल स्टॅम्प ही खूप वैशिष्ट्याची गोष्ट आहे आणि ज्या काळामध्ये ते छापले जायचे त्याच्यात त्याला विशेष महत्त्व होतं. म्हणजे जो एक एक काळ असा होता 90sच्या आधीचा की जेव्हा पोस्टल खातं हे खरोखर खूप कार्यरत होतं. म्हणजे इतर कुठलेही पर्याय नव्हते संदेश पाठवण्यासाठी किंवा इंटरनेटचा उदय झालेला असला तरी तो भारतापर्यंत पोहोचलेला नव्हता. टेलिकॉम क्रांती भारतात जोपर्यंत आलेली नव्हती तोपर्यंत पोस्टल स्टॅम्प्स हे अतिशय सन्मानाची गोष्ट होती आणि आपल्या भारताच्या फक्त नाही तर जगभरातल्या अनेक गोष्टींच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे हे पोस्टल स्टॅम्प्सच्या माध्यमातून सांभाळून ठेवलेले होते. त्यांना एखाद्या गोष्टीला पोस्टल स्टॅम्पवर स्थान मिळणं ही खूप सन्मानाची गोष्ट होती आणि त्या महत्त्वाच्या दिवसाचे किंवा त्या गोष्टीचे स्टॅम्प मिळवणं ही त्याहून उत्सुकतेची गोष्ट असायची. फक्त ते इतके छोटे होते आणि ते इतके कमी प्रमाणामध्ये छापले जायचे काही वेळा आणि त्यामुळे ते मिळवणं त्याच्यासाठीची धडपड करणं हा एक स्वतंत्र प्रवास आपला छंद म्हणून ज्यांनी तयार केला ते अनंत गद्रे सरांचं पोस्टल स्टॅम्प्स हे पुस्तक आज आपल्यासमोर येणार आहे. एखादं कलेक्शन पाहायला किती वेळ लागू शकतो तर जगभरामधले असे अनेक कलेक्टर्स आहेत, त्यांची अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत किंवा वेगवेगळ्या बुकमधली रेकॉर्ड्स आहेत. तर या गोष्टीचं काहीही ना वय आहे ना कुठलं बंधन आहे. तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथून तुम्ही सुरू करू शकता आणि जर थांबावंसं वाटलं तर थांबूही शकता कारण त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये. पण एक निर्मळ निखळ आनंद देणारी गोष्ट म्हणजे छंद आहे आणि ज्यांना पोस्टल स्टॅम्प्सच्या कलेक्शनचा छंद असतो त्यांचं एक स्वतंत्र कम्युनिटी आहे असं म्हणता येईल. गेल्याच महिन्यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कॉइनेक्स झालेलं होतं आणि तिथे जर तुम्ही एकदा चक्कर मारली तर अक्षरशः मराठीमधले जे आपले वाक्प्रचार आहेत म्हणजे चक्कर येणे, डोळे पांढरे होणे किंवा अचानक खजिना किंवा घबाड सापडणे किंवा हे सगळे जे वाक्प्रचार आहेत हे कुठून तयार झाले असतील हे तुम्हाला त्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळेल. कारण जगभरातले असे अनेक कलेक्टर्स तिथे आपल्या नोटांची, नाण्यांची, स्टॅम्प्सची, वेगवेगळ्या मौल्यवान वस्तूंची कलेक्शन्स घेऊन येतात आणि तशा प्रदर्शनांच्या म्हणजे भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठरलेलं एक शेड्यूल असतं आणि ते मुद्दाम तिथे लावलं जातं. एखाद्या अशा कलेक्टरला भेटणं आणि त्याचं असं कलेक्शन समजावून घेणं हा एक संपूर्ण वेगळा भाग आहे आणि त्याच्यात ज्यांना गोडी असते त्यांना तो विशेषच आवडून जातो. पण एखादा छंद हा आपल्या जीवाला जडला की तो आपल्याला काय देऊ शकतो हे पुलंच्या भाषेत सांगायचं तर का जगायचं ह्याचं कारण देतो. कसं जगायचं हे आपल्याला आपली नोकरी किंवा आपला व्यवसाय शिकवतो पण आपला छंद आपल्याला का जगायचंय कशासाठी जगायचंय हे आपल्याला देऊ शकतो आणि त्यामुळे एका छंदाचं पुस्तकरूपी प्रकाशन आज आपण करणार आहोत आणि त्याच्या सगळ्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. आपल्यासोबत मान्यवरही आहेत आणि त्यांची ओळखही आपण करून घेणार आहोत. पण त्याच्या आधी मी सर्वांना विनंती करते की ज्ञानेश्वर माऊली आणि सरस्वतीच्या प्रतिमेला आपण आधी वंदन करूया आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
अ, या पुस्तकासारखीच इतरही अनेक पुस्तकं आता इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही सगळी सृजन संवादची आहेत. सृजन संवाद हे एक नवीन नाव ठाणेकरांना परिचित झालेलं आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून अनेक दर्जेदार पुस्तकं सृजन संवादने तयार केलेली आहेत आणि आता त्या यादीमध्ये एक नवीन नाव जोडलं जातं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. अ, जेव्हा जेव्हा असं काही होतं की एक नवीन पुस्तक येऊ घातलंय किंवा एक नवीन काहीतरी विषय येऊ घातलाय, त्यावेळेला प्रकाशक म्हणून किंवा वाचक म्हणून सुद्धा आता प्रश्न पडतो की याला कसा प्रतिसाद मिळेल. पण वाचणारा वर्ग आता ज्या वयातला उरलेला आहे किंवा तो ज्यांच्याकडे ते वाचण्यासाठी भरपूर वेळ आहे, अशांच्या पर्यंत पुस्तकं पोहोचवणं आणि नवीन वाचकांनाही वाचावंसं वाटेल असं साहित्य निर्माण करणं, अशी काही नवीन आव्हानं नव्या पिढीतले प्रकाशक म्हणून आमच्या समोर आहेत आणि वाचक म्हणून सुद्धा आहेत. कारण जे येतंय समोर त्याच्यापैकी नक्की आपल्या आवडीचं काय आहे याचा गोंधळ उडावा इतकं भरपूर साहित्य आहे. कारण ते साहित्य आपण लिहिणं किंवा प्रकाशित करणं हे सुलभ झालेलं आहे आणि बऱ्याच जणांना त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पण तरीही त्यातून वेचक, वेधक, अतिशय दर्जेदार म्हणजे प्रकाशन करण्यासाठी छपाई सुद्धा दर्जेदार असणं आणि जे आपण साहित्य म्हणून प्रकाशित करतो आहोत तेही दर्जेदार असण्याच्याकडे लक्ष देणं बारकाईने त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं हे सगळं गीतेश करतो आहे आणि त्यामुळेच आज ही सगळी पुस्तकं सुद्धा तुमच्या समोर तुमच्या भेटीला आलेली आहेत. पण आज ज्या पुस्तकाच्या साठी आपण सगळेजण भेटलो आहे ते आहे द फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. या पोस्टल स्टॅम्प्सच्या पुस्तक रूपाने आल्यानंतर किंवा त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं हे कलेक्शन असंच पुढे चालू राहणार आहे. कारण ते कदाचित ह्याचा दुसरा भाग प्रसिद्ध करावा लागेल. त्याच्यानंतर इथपर्यंतही ते जाऊ शकतं. पण त्याला प्रोत्साहन असणं आणि कोणीतरी आपल्या आपल्या छंदासाठी कोणीतरी मनापासून काहीतरी करतंय हे वाटत राहणं, हे सर्व छंद जोपासणाऱ्यांच्यासाठी एक महत्त्वाचं बूस्ट असतं, एक महत्त्वाचं टॉनिक असतं. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपले जे दोन्ही मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांनी आपल्या रेग्युलर व्यवसायासोबत सुद्धा छंद जोपासलेले आहेत. त्यांनीही स्वतः ते जोपासलेले आहेत. तर त्यामुळे आपण त्यांना सन्मानित करूया. सर्वप्रथम आपले अध्यक्ष डॉक्टर निलेश जयवंत, जे रोटेरियन आहेत. 25 वर्षांपासून डेंटिस्ट्री आणि इम्प्लांटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत ठाण्यामध्ये. आणि त्याच्यासोबतच स्पिरिच्युअलिटी आणि सेव्ह द सोल्स नावाचा सुंदर ब्लॉग ते लिहितात. त्याचबरोबर ठाणे गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 2006 साली. आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सुजाता राऊत मॅडम. प्रत्यक्ष म्हणजे नेहमीचं काम म्हणून त्या प्राध्यापकी करतात, म्हणजे शिक्षिका म्हणून काम करतात, पण त्याचबरोबर उत्तम समीक्षण करणं आणि स्वतः कवी म्हणजे स्वतः कवयित्री त्या आहेत, त्यामुळे कविता करणं याचा एक सुंदर छंद, साहित्याची सेवा करण्याचा छंद त्यांनी जोपासलेला आहे. मी गद्रे सरांना विनंती करते प्राध्यापक सुजाता राऊत मॅडम यांचा सुद्धा त्यांनी सन्मान करावा. गीतेशचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. गीतेश पण शिक्षक होता, म्हणजे फिजिक्सचा शिक्षक तो आहे. MSc फिजिक्स आणि म्हणजे IIT JEE साठी जे सगळे विद्यार्थी तयारी करतात त्यांना तो फिजिक्स शिकवत होता. पण तरीही कविता लेखनाचा छंद त्याने जोपासलेला आहे आणि CCTVच्या गर्दछायेत या अतिशय गाजलेल्या कविता संग्रहाचा तो कवी आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या भाषांमधल्या कविता त्यांनी मराठीमध्ये आणलेल्या आहेत आणि या सर्व पुस्तकांच्या प्रकाशनासाठी निमित्त मात्र तो ठरलेला आहे. कारण निमित्त मात्र हा त्याचा पहिला कविता संग्रह होता. तर आपण गीतेशचा सुद्धा सन्मान करूया. आणि या पुस्तकासाठी ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या पोस्ट खात्याचे पोस्ट मास्टर जनरल आहेत, त्यांचंही आपण त्यांनी पत्ररूपी संदेश आपल्याला दिलेला आहे, तर तो आपण ऐकूया. ओके. अमिताभ सिंग, चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी हा
संदेश आपल्याला पाठवलेला आहे पत्र स्वरूपामध्ये. तर ते असं लिहितात, इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू राईट द फोरवर्ड ऑफ द बुक द फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोस्टल स्टॅम्प्स फिलॅटेली द स्टडी अँड कलेक्शन ऑफ postage stamps and postal history that has been long recognized as a hobby that combines knowledge, curiosity, and appreciation of culture and history. Through stamps, one can glimpse the milestones, personalities, achievements, and heritage of different nations. The author of this book, Sri Ananta Gadre, a dedicated philatelist, has made a commendable effort to present a collection of selected stamps and covers along with the stories and information associated with them. Each stamp is not merely a means of postage, but a miniature piece of history that reflects the values, traditions, and significant events of the time in which it was issued. India Post has consistently encouraged philately as an educational and engaging activity, particularly among young people. Initiatives that promote awareness about stamps and their significance play an important role in preserving the rich legacy of postal history. This book contributes meaningfully to that objective by presenting information in a single and interesting manner that will appeal to both beginners and experienced collectors. I appreciate the author's enthusiasm and dedication in bringing together this work and sharing the joy of stamp collecting with readers. I'm confident that this publication will inspire many to explore philately and develop a deeper understanding of the cultural and historical value embedded in postage stamps. I extend my best wishes to the author and this thoughtful endeavor and hope that the book will reach a wide audience and encourage greater interest in philately. Thank you. असं सुंदर पत्र तुम्हाला या पुस्तकाच्या निमित्ताने त्यातही वाचायला मिळेल. पण अशा मोठ्या व्यक्तींची पाठराखण अशा छंदांना असणं ही महत्वाची गोष्ट असते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलेलो आहोत. त्याचं आपण आधी प्रकाशन करून घेऊया आणि मग त्याच्याबद्दल अजून माहिती करून घेऊया. मी सर्वांना विनंती करते की या सुंदर पुस्तकाचं आपण औपचारिक प्रकाशन करूया. डॉक्टर निलेश जयवंत यांच्या हस्ते आणि प्राध्यापक सुजाता राऊत मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हे नवकोरं सृजन संवादचं प्रकाशन तुमच्या समोर येत आहे. गद्रे सर, मी तुम्हालाच आधी बोलवते या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी, कारण आम्हाला सगळ्यांना उत्सुकता तर आहेच खूप. हो. ओके. तर ह्या पुस्तकच दाखवायला पाहिजे. खरं हे पुस्तकच त्यांचा परिचय आहे, पण तरी एक ऑफिशियल परिचय म्हणून मी तो करून देते. इथे हो, अगदीच. म्हणजे आता ह्याच्यानंतर हा ते पोस्टल स्टॅम्पचं पुस्तक लिहिणार आहे ते, असं त्यांचा परिचय ठाणेकरांना होणार आहे. Anant Gadre is an advocate by profession. He is recipient of University Prize in LLM from Mumbai University. He was teaching at Law College in Thane during 2001 to 2013. Besides legal practice, he is a writer, nature lover, passionate traveler, photographer, and stamp collector. He has 3 Marathi books to his credit on nature, travelogue, and creative writing. He has also written 1 book in English on legal topics related to banks. This is his first book on philately. He has been pursuing a stamp collection hobby since 1982, and he has stamps on diverse subjects which are issued by India Post as well as many other foreign countries.
तर हे तर मी फार औपचारिक काहीतरी वाचलंय. पण हे कलेक्ट करण्याच्या पाठीमागची प्रेरणा आणि ते कलेक्ट करतानाचे आलेले काही छान अनुभव आणि हे पुस्तक रूपामध्ये सादर करण्याच्या पाठीमागचं तुमच्या मनात असलेलं मनोगत ते आम्हाला ऐकायचंय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सरस्वतीला वंदन केलं. कलेची आणि विद्येची देवता म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना पुष्प अर्पण केली. मराठी साहित्य विस्तृत आणि समृद्ध करण्याचा फार मोठा त्यांचा सहभाग आहे. संत तर आहेतच, पण भाष संत तर आहेतच, पण भाषा समृद्ध करण्यामध्ये पण माऊलींचा मोठा हे आहे. आणि माझ्यासाठी माऊलींचं विशेष महत्त्व, कारण मी पहिल्यांदा पूर्ण वारी केली होती, आळंदी ते पंढरपूर. आणि ती वारीचं म्हणजे अनुभव लिहायला म्हणून मी सुरुवात केली. आणि मग मला वाटायला लागलं की आपल्याला थोडंफार काहीतरी जमतंय. म्हणजे चित्र काढताना कसं मग आपल्याला कळतं, अरे आपल्याला थोडं थोडं येतंय चित्र आता काढता. तसं झालं, म्हणून त्या दोघांना वंदन केलं. तिसरी माऊली, स्वतः माझी माऊली, तिला वंदन करतो. आणि पुस्तकाबद्दल सांगतो. जसं पुस्तकाचं नाव आहे फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोस्टल स्टॅम्प्स, हा पुस्तक लिहिण्याचा प्रवास पण फॅसिनेटिंगच होता. ओके. आणि माझ्या आयुष्यामध्ये बरेच योगायोगाने असं काहीतरी घडत गेले. हा पण एक त्यातला योगायोगाचा प्रश्न भाग आहे. 2-3 म्हणजे फॅसिनेटिंग म्हणजे स्टोरीज असं फॅसिनेटिंग वर्ल्ड होतं, तसं फॅसिनेटिंग जर्नी पण होता की हे पुस्तक कसं करायचं. त्याचा 2 भाग होते. एक तर स्टॅम्प्स कलेक्शन हा एक त्यातला भाग होता. तो 1982 म्हणजे मी एशियाड बघायला गेलो होतो दिल्लीला. एशियन गेम्स बघताना त्यावेळेला त्या गेम्सच्या दृष्टीने एक पॅव्हिलियन होतं इंडिया पोस्टचं, आणि तिथे त्यांनी स्टॅम्प्स एशियाडवरचे स्टॅम्प्स रिलीज केले होते. तर ती माझी पहिली खरेदी होती. आणि मग त्याच्यानंतर मग वेळोवेळी मी खरेदी करत गेलो. फिलॅटेलिस्ट म्हणायला वगैरे ठीक आहे, म्हणजे मी आता हो म्हणतो त्याला, पण ऍक्च्युली माझ्याकडचं कलेक्शन फार लिमिटेड आहे. म्हणजे माझ्याकडे जेमतेम 1000 स्टॅम्प्स आहेत. इकडे कितीतरी छंदोत्सव मधले लोक आहेत, यांच्याकडे 15,000 20,000 असे स्टॅम्प्सचे कलेक्शन आहे. पण ठीक आहे, माझ्याकडे पण आहे, थोडं कलेक्शन आहे, अगदीच नाही असं पण म्हणता येत नाही. आणि मग मी अर्थातच जिथे जिथे जात राहिलो तिथे तिथे स्टॅम्प्स खरेदी केली. म्हणजे कुठे भटकायला कुठे गेलं की तिथे तिथल्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि नवीन स्टॅम्प्स खरेदी करायचे, आणि असं ते स्टॅम्प्स खरेदी करणं सुरू होतं. त्याचा पुस्तकाचा पुढचा प्रवास कसा झाला, म्हणजे स्टॅम्प्स तर कलेक्ट करत होतो. 2024च्या मे बी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असेल, आणि असाच मी जीपीओला येताना काही स्टॅम्प्स खरेदी केले होते. आणि मग घरी आणल्यानंतर ते त्या स्टॅम्प्सचे अल्बम असतात त्याच्यात ठेवायला म्हणून ते अल्बम उघडले. आणि मग वाटायला लागलं हे नुसते ते घ्यायचे आपण स्टॅम्प्स आणि त्या अल्बम मध्ये ठेवून द्यायचे, त्याचं काहीतरी पुढे झालं पाहिजे, कुणाला तरी दाखवले पाहिजे ते स्टॅम्प्स, नाही का. आणि लिहायची आवड होती. मग म्हणून मग 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 असं 365 दिवस. त्याला एक एक्सेप्शन होतं, एक दिवस मी मिस केला होता. पण तरी सुद्धा 364 दिवस रोज एक स्टॅम्प्स आणि त्याची माहिती अशी मी सोशल मीडियावरती पोस्ट करत गेलो. सुरुवातीला मराठीतच लिहित होतो, पण नंतर कळलं की हे पुस्तक जर जास्ती लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर ते इंग्लिशमधनं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग इंग्लिश पण ऍड केलं, आणि मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही लिहित गेलो. ते जेवढा म्हणजे क्युरिओसिटी किंवा त्याच्यातल्या नवीन नवीन गोष्टी मी स्टॅम्प खरेदी करताना माहीत नव्हत्या, तेवढा मी त्याच्याबद्दल लिहायला सुरुवात केल्यानंतर मग लक्षात आलं. म्हणजे घेताना आपण हा वेगळा स्टॅम्प आहे, काय छान दिसतोय म्हणून आपण वर घेतलं, पण नंतर नंतर लक्षात आलं की कारण प्रत्येक स्टॅम्प वरती चित्र आहे, आणि प्रत्येक चित्र हे काहीतरी तुम्हाला स्टोरी सांगत असतं. मग त्या दृष्टीने मग मी त्याच्यावरती जेव्हा लिहायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की अरे काहीतरी खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मग 5-6 महिने गेल्यानंतर मग लक्षात आलं, अरे ह्याचं काहीतरी आता हे लोकांपुढे अजून चांगल्या पद्धतीने आणलं पाहिजे. आणि मग ठरवलं की ह्याचं आपण काहीतरी आता पुस्तक करूया. आणि मग त्या दृष्टीने मग मी पुस्तकाकडे गेलो. त्याच्या आधी वाटत होतं, पण म्हटलं आधी 365 दिवस पूर्ण तर करूया त्याच्यात, कारण त्याची पण मला स्वतःला खात्री नव्हती की पूर्ण करेन की नाही.
पण ते झाल्यानंतर मग मात्र ठरवलं होतं की आता आपण काहीतरी पुस्तक करावं. पण अर्थातच 365 दिवसाचे 365 स्टॅम्प म्हणजे असं स्टॅम्पचं करायचं नव्हतं मला. कारण सगळे स्टॅम्प मध्ये काय प्रत्येक वेळेला तुम्हाला स्टोरी शोधायची असते असं नाही. नंतर नंतर लक्षात आलं की काही निवडक स्टॅम्प्स आपण हे करायचे त्याच्या मागे काहीतरी, कारण लोकांना पुस्तक म्हटलं की काहीतरी त्याच्या मागे स्टोरी काहीतरी इंटरेस्टिंग दिलं तर त्याच्यामध्ये मजा आहे. मग ते मी साधारण 100-150 स्टॅम्प्स निवडले आणि मग ते स्टॅम्प्स निवडणे ही फार कुठले स्टॅम्प्स घ्यायचे हे फार कठीण काम होतं. रोज लिहिणं मग तसं सोपं वाटत होतं. पण मला 2 जणांनी खूप त्यांनी एनकरेज केलं. एक आहेत तिथे दिलीप वेलणकर म्हणून आहेत, त्यांनी मागे त्यांचं छोटं 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 नाही म्हणजे इथे छोटं कलेक्शन मांडलंय, ते मोठे कलेक्शन आहेत. तर त्यांनी प्रोत्साहन दिलं की नाही नाही तू करतोय आणि असं पुस्तक कोणीतरी लिहायला पाहिजे. आणि दुसरे होते डॉक्टर अजित वर्तक म्हणून, ते पुण्याला असतात आणि त्यांनी पण खूप याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि आम्ही कंबोडियाच्या ट्रिपमध्ये भेटलो होतो तेव्हा त्यापासून माझी ओळख होते. ते म्हणाले अरे तू चांगलं लिहितोस काहीतरी लिहि याच्यावर. अशा या दोघांच्या मदतीने आणि मग ठरवलं की आता पुस्तक काढायचं. मग पुढची स्टेप होती की पुस्तक काढायचं तर प्रकाशक कुठलं तरी पाहिजे. मग मला मी सृजन संवादचे म्हणजे गीतेश आहे त्याचे मी 1-2 पब्लिकेशन कार्यक्रम पाहिले होते की जिथे त्याच्या बोलण्यात आलं होतं. आणि मग म्हणजे मला हे, कारण हे काय असं काय म्हणतात नॉर्मल पुस्तक नाही, म्हणजे काय ललित पुस्तक किंवा असं नाही, हे जरा वेगळं पुस्तक आहे. आणि कोणीतरी मला यंग पाहिजे होता असा कोणीतरी की बाबा ह्याच्यात काहीतरी नवीन सांगेल, नवीन काहीतरी मला सुचवेल की पुस्तक. कारण पुस्तक करणं ठीक आहे पण ते जास्ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे पण तितकं काही सोपी गोष्ट नाहीये. ही पण त्याला थोडं टेक्निक असण्याची गरज आहे. आणि असं करत करत ते पुस्तक झालं. या सगळ्यामध्ये मी लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपल्या इंडिया पोस्टची कॉन्ट्रीब्युशन खूप मोठी आहे. म्हणजे जे काय आता मगाशी तिने सांगितलं की स्टॅम्प्स मध्ये एक डेफिनेटिव्ह स्टॅम्प म्हणजे आपण जे पूर्वी सगळ्या याच्यावरती गांधींचा किंवा तो ठराविक स्टॅम्प्स असायचे, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये अशी कलात्मकता नव्हती. ओके, पण आता मात्र ते पोस्टल स्टॅम्प्सचा उपयोग म्हणजे पोस्टाची सर्व्हिसेस साठी पे करणंही कमी झालंय. कारण तुम्हाला दुसरे ऑप्शन ओपन झालेले आहेत. नंतर तुम्हाला आता फ्रँकिंगद्वारे तुम्ही स्टॅम्पची जी काय म्हणजे पोस्टाच्या सर्व्हिस पे करू शकता. त्यामुळे आता मात्र सगळा जो कल आहे इंडिया पोस्टचा तो कोमेमोरेटिव्ह स्टॅम्प म्हणजे स्पेशल स्टॅम्प म्हणजे कुठल्या तरी ऑकेजनवरती कुठल्या तरी कल्चरच्या एखाद्या गोष्टीवरती असे आता स्टॅम्प्स ते काढतात ते. आणि त्याच्या बाबतीत मात्र खूपच मोठं काम आहे. म्हणजे अगदी आपल्याला माहित नसेल असं वडापाववरती वगैरे पाणीपुरीवरती पण स्टॅम्प्स काढतात. कारण तो एक आपल्या इंडियन कल्चरचा एक भाग आहे. आणि इंडियामध्ये तर इतकं काय काय दाखवण्यासारखं आहे म्हणजे लिमिट नाहीये की त्याला काहीतरी. आणि त्याच्यामध्ये इंडिया पोस्ट खूप मोठं काम करत आहे. म्हणून माझं पुस्तक मी इंडिया पोस्टला डेडिकेट केलंय. कारण ह्या फिलॅटेलीमध्ये सगळ्यात जास्त मेजर रोल कोणाचा असतो, कलेक्टर तर ठीक आहे पण आधी स्टॅम्प तर छापला पाहिजे. ओके, म्हणून स्टॅम्प छापणारे जे इंडिया पोस्ट आहे त्यांचं ह्याच्यामध्ये, म्हणून मी त्यांना डेडिकेट केलंय. आणि मग मी जीपीओ मध्ये गेलो होतो की प्रयत्न करत होतो की त्यांच्याकडनं काय फिलॅटेली ब्युरो आहे तिथे आणि ते बऱ्यापैकी सपोर्ट करतात. पण मला दाखवायचं म्हणजे हे पुस्तक असं जरा थोडं वेगळं मला असं वाटायला लागलं की मग आपण पोस्टमास्टर जनरल म्हणजे चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कलचे जे अमिताभ सिंग आहेत त्यांना म्हटलं आपण अप्रोच करूया, बघूया काय करतात. पण आय वॉज व्हेरी लकी की त्यांनी एक सुंदर मला फॉरवर्ड लिहून दिली. आणि ती या पुस्तकामध्ये मी छापलेली पण आहे, ती तिने वाचून पण दाखवली. आणि तर असं सगळं हे पुस्तक झालंय एकदा. आणि मला असं वाटतं की ते आवडेल लोकांना. कारण हे काय कुठूनही तुम्ही पान उघडून वाचायला सुरू करू शकता काय. हे काय असं काही त्याला कादंबरी नाही आहे की त्याला फ्लो वगैरे पाहिजे असं काही नाहीये. आणि मला असं वाटतं की अ, तरुणांना जास्ती याचं म्हणजे अट्रॅक्शन वाटेल असं मला वाटतं की निदान 8वी ते 10वी मधल्या जी मुलं आहेत त्यांच्यासाठी. आणि फिलॅटेली ब्युरो जो आहे म्हणजे इंडिया पोस्ट ही खूप वेगवेगळ्या त्यांच्या स्कीम्स आहेत. म्हणजे फिलॅटेली स्टॅम्प्सचा अभ्यास वाढवण्यासाठी वगैरे त्यांच्या स्कीम्स आहेत. त्याच्यापैकी एक आहे ती दीनदयाळ स्पर्श म्हणून आहे. ते शाळेतल्या मुलांना रोज म्हणजे दर महिन्याला 500 असे 6,000 रुपयाची स्कॉलरशिप देतात. ओके, आणि ती त्याच्यासाठी बुक क्लब पाहिजे आणि तुम्हाला थोडा स्टॅम्प्स मध्ये इंटरेस्ट असेल तर ते देतात.
दुसरी अजून एक त्यांची खूप सुंदर स्कीम आहे, ती स्टॅम्पशी निगडीत नाहीये, पण 2.5 अख्खर म्हणून एक स्कीम आहे. म्हणजे दरवर्षी ते एक थीम निवडतात की त्या थीम वरती तुम्हाला पत्र लिहायचं मुलांनी. म्हणजे कोणालाही कुणी कुणी पत्र लिहू शकतो आणि ते पत्र आंतरदेशीय कार्डामध्ये जे पूर्वी जी आपल्याला असायची त्याच्यामध्ये लिहायला पाठवायची आणि त्याला कॅश प्राइजेस आहेत. म्हणजे मला वाटतं पहिला प्राइज 50,000 रुपयाचं प्राइस आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते खूप प्रयत्न करतायत. तर बघूया, हे पुस्तक पण पुस्तकाद्वारे माझी एक अच्छा थोडासा आता निलेश चान्स मिळाला तो सांगतो की निलेश म्हणजे एकदम चांगले डॉक्टर निलेश, म्हणजे म्हणजे आहो बिहो म्हणत नाही कधीच, मला खूपच क्लोज मित्र आहे. तर तो आता पुढच्या वर्षी रोटरीमध्ये खूप मोठ्या पोस्टला आहे. म्हणजे भारतातल्या रोटरीमध्ये सगळ्यात मोठी पोस्ट जी असते ती डिस्ट्रिक्ट गव्हर्नरची असते. तर ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे तो आता. या 1 जुलै पासून त्यांचं हे सुरू होईल. तर तर हे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गव्हर्नमेंटच्या फिलॅटेली बद्दल ज्या स्कीम्स आहेत स्कॉलरशिप, त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुमची कुठली जर काही एखादी जर ऍक्टिव्हिटी असेल तर आपण त्याच्यामध्ये नक्की याचा सहभाग करूया. बरंच बोललो, त्यामुळे आता थांबतो. आणि पुस्तक बघून तुम्हाला आवडेल असं अशी मला खात्री आहे. ओके, थँक्यू. ते 3-4 वाचून टाका. आता म्हणालात तुम्ही तसं फिलाटेली क्लब जसे आहेत, तर ही महत्वाची का आहे, तर या गोष्टीच्या पाठीमागचं थोडंसं एक मानसशास्त्रीय विश्लेषण म्हणायचं तर एखादी गोष्ट आपण कलेक्ट करायची, ती व्यवस्थित ठेवायची, त्याच्याबद्दल काहीतरी टिपण काढायचं, लिहून ठेवायचं आणि जर आपण तो नेम घेतलेला असेल तर आपण स्वतःला विचारायचं की आज आपलं हे काम पूर्ण झालंय का. या गोष्टीमुळे येणारी नियमितता आणि या गोष्टीमुळे आपण स्वतःलाच दिलेल्या बंधनांमध्ये स्वतः घालणं किंवा ते ते पाळण्याचा प्रयत्न करणं, याच्यामधून येणारी स्वयंशिस्त हा त्याच्या पाठीमागचा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. एखादा छंद म्हणजे काहीतरी वस्तू गोळा करण्याचाच फक्त तो असला पाहिजे असं नाही, तर तो जेव्हा आपण स्वतःला तो आवडतोय किंवा त्याच्यातनं आपल्याला काहीतरी आनंद मिळतोय हे आपल्याला लक्षात येतं, तेव्हा त्या आनंदाचा पाठलाग करत आपण छंदाचा पाठलाग करतो. आणि त्यामुळे त्या आनंदाच्या साठी जसा आपल्याला तो मिळाला तसाच तो इतरांनाही मिळवावा किंवा तो मिळवून द्यावा याच्यासाठी जी धडपड आपण करतो, त्याच्यात आपल्याला येणाऱ्या या नियमिततेचा, या आपल्या मेथोडॉलॉजीचा किंवा आपण स्वतः पाळलेल्या शिस्तीचा खूप मोठा अंतर्भाव आहे. काही म्हणजे काही पिढ्या अगोदर या गोष्टीला फारसं कुठे एवढं महत्व नव्हतं किंवा छंद तेव्हाही लोकांना होते, पण त्या गोष्टीसाठी एवढी मोठी प्रसिद्धी नव्हती. किंवा आता आपण पाहतो की राजे रजवाड्यांनी जमवलेल्या गाड्या, विंटेज गाड्या किंवा त्यांनी जमवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू, या गोष्टी आता आपल्याला दाखवल्या जातात, पण त्याही एका म्युझियम स्वरूपामध्ये किंवा त्यांनी जेव्हा गोळा केल्या आणि त्या जितक्या वाचवता आल्या त्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. पण त्या खूप जरी मोठ्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे हेच एक तत्व आहे की जर आपण नेम घेतलाय तर तो नेमाने पाळणे. आणि म्हणून जर आपण एखादा छंद हा नेमाने पाळत गेलो तर त्याच्यासोबत येणारा आनंदही आपल्याला नेमाने मिळत राहणार आहे. आणि त्याचं इतकं सोपं उदाहरण हे आपल्याला पुलंनी घालून दिलं. आणि त्यामुळे गुणगायीना आवडीमध्ये त्यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टी ह्या मला आता ह्या निमित्ताने आठवत आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असला पाहिजे असं त्यात ते आवर्जून म्हणतात, ते त्याच गोष्टीसाठी. येणारं यांत्रिकीकरण किंवा वाढणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला निखळ निर्मळ आनंद देणाऱ्या गोष्टी आपण विसरून जाऊ याची तेव्हा त्यांना भीती वाटलेली होती. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहून ठेवलंय की आपल्याला आनंद शून्यता हा जोपर्यंत धोका वाटत नाही तोपर्यंत आपल्याला छंदांचं कौतुक करणं आणि ते छंदांना जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत राहणं, नवीन नवीन पिढीतून नवीन नवीन छंद जोपासणारे जी जी मुलं आहेत त्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन देत राहणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली. थोडंसं याच कंटेक्स्ट मध्ये म्हणून मी बोलले. पण छंद म्हणून जे
स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करतात, म्हणजे कविता लिहितात, वाचतात, ऐकतात. आता ह्या गोष्टीला डिजिटल माध्यमांचं एक एक सपोर्ट किंवा एक त्याच्यातनं आपण असं म्हणूया की त्याचं एक माध्यमही त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे कित्येक जण आता फेसबुकवर आपले छंद प्रसिद्ध करतात. पण पुस्तक रूपाने त्यांनी तो आज प्रसिद्ध केलाय, हे खरंच खूप धाडसाचं पाऊल आहे आणि मोठंही पाऊल आहे. कारण ज्यांचे 15-20 हजार स्टॅम्प्सचं कलेक्शन आहे, त्यांना पुस्तक रूपामध्ये ते आणणं हेच मुळात एवढं अवघड जाईल की ते कॉफी टेबल बुकने अख्ख्या ह्या पूर्ण टेबलच्या लांबीचं पुस्तक जरी बनवलं तरी ते आपल्याला कमीच पडेल, एवढं कलेक्शन लोकांच्याकडे आहे. आपण जे काही व्यवसाय करतो आहोत त्याच्या बरोबरीने असे काहीतरी छंद जोपासणं सगळ्यांना जमतं असं नाही, पण ज्यांना ते जमतं ते एका वेगळ्या आनंदाचे मालक बनतात, हकदार बनतात, एवढं नक्की. आणि तसेच आजचे आपले प्रमुख पाहुणेही आहेत, डॉक्टर निलेश जयवंत. रोटरी क्लब हा अशा माणसांचा एक क्लब आहे किंवा ती कम्युनिटी आहे, ज्यांना स्वतःच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त काहीतरी करावंसं वाटतं आणि त्याच्यासाठी वेळ काढावासा वाटतो आणि त्याचे ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा अनेक छंद जोपासलेले आहेत. तर आज आपल्या या व्यासपीठावरती जेवढे सगळेजण आहेत ते आपल्या आपल्या छंदांच्यासाठी आणि छंदांच्या सोबतच आपल्या समोर आहेत. या कार्यक्रमामध्ये आपण पुस्तकामधले काही स्टॅम्प्स, कारण हे नुसते स्टॅम्प नाही आहेत, ते कधी छापलेले आहेत, कुठल्या देशाचे आहेत, हे सगळं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ते आपण वाचणारच आहोत. पण 16 पानं रंगीत आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि हे पुस्तक सादर करणं किंवा ते संपादित करणं हे आव्हान कसं होतं हे आता मी गीतेशला विचारणार आहे. कारण त्याने स्वतःचा कविता संग्रह सुद्धा जेव्हा केला तेव्हा त्याच्याबद्दल अतिशय काटेकोरपणे तो त्याने प्रसिद्ध केला. पण हे असं पोस्टल स्टॅम्प्सचं कलेक्शन मला वाटतं पहिल्यांदाच करायला मिळालं. त्यामुळे त्याच्यासाठी ती गोष्ट नवीन होती. तर संपादक म्हणून आणि प्रकाशक म्हणून त्याचा प्रवास कसा होता ते आपण आता ऐकूया. सर्वप्रथम सृजन संवाद प्रकाशनतर्फे उपस्थित सर्व रसिकांचं, अनंत गद्रेंच्या मित्रमैत्रिणींचं, आप्तेष्टांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांचे सन्मान झाले, सत्कार झाले. फक्त जे आजचे उत्सव मूर्ती आहेत ते म्हणजे अनंत गद्रे यांचा सत्कार राहिला. तर सृजन संवाद प्रकाशनतर्फे मायेची शाल आणि 2 पुस्तकं मी त्यांच्याच मित्राला भेट देण्याची विनंती करतो. निलेश सर, आपण शाल पांघरून आणि पुस्तक भेट देऊन अनंत गद्रे यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. खरं म्हणजे पुस्तक प्रकाशन होताना 2 व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये फार कुतूहल होतं. एक होती आद्या, म्हणजे नक्की काय फोडतायत त्याच्यातनं ह्याचं कुतूहल होतं, आणि दुसरं कुतूहल होतं अनंत गद्रे यांच्या आईच्या माऊलीच्या डोळ्यांमधलं. बघा, 2 टप्पे आहेत. म्हणजे एक 5 वर्षांची आद्या आहे आणि त्यांचं वय मला माहीत नाही, पण या 2 टप्प्यांना खिळवून ठेवणारा हा एक क्षण आहे आणि तो क्षण अनंत गद्रे यांच्यामुळे आज आपण इथे अनुभवत आहोत. खरं म्हणजे तुमच्या बालपणात नेणारा हा रस्ता आहे. कुठलाही छंद असणं, कुठलीही आवड असणं. मानसीनं माझा परिचय करून देताना म्हटलं की मी IIT JEE आणि मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या मुलांना शिकवायचो आणि माझ्या बॅचमध्ये अनेक विद्यार्थी असायचे. मी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचो आणि कोचिंग क्लास म्हणजे पूर्णपणे पिळून काढण्याचा एक विषय असतो. म्हणजे ती मुलं आली ना, त्यांच्याकडनं जास्तीत जास्त तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे छंद, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या तरी चालायच्या. पण माझं जेव्हा पहिलं लेक्चर असायचं कुठल्याही बॅचचं, म्हणजे 11वीला ती मुलं माझ्यापर्यंत यायची, त्या बॅचमध्ये पहिलं लेक्चर मी कधीच शिकवायचो नाही. मी त्या मुलांना जाणून घ्यायचो. त्यांना मी प्रश्न विचारायचो की तुमचा छंद काय आणि तुम्हाला काय बनायचं आहे. व्हॉट आर युअर हॉबीज अँड व्हॉट आर युअर ॲस्पिरेशन्स. म्हणजे तुम्हाला काय बनायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच मुलांना त्यांच्या हॉबीज माहितीच नसायच्या किंवा हॉबी म्हणजे काय किंवा छंद म्हणजे काय हे अनेक घरात अनेक मुलांना माहितीच नाही.
ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर एखादी गोष्ट आपल्याला करावीशी सातत्यानं वाटणं, कारण मानसीनं एक सातत्य, नियमितता असा जो शब्द वापरला आणि ती करताना आपल्यातलं लहान मूल पुन्हा एकदा जागं होणं, याला आपण छंद म्हणतो. आणि या छंदामुळे आपला वेळ कसा जातो हे आपल्यालाही कळत नाही, इतकं आपण त्यात बुडून जातो. म्हणजे ती गोष्ट मिळवण्यासाठी एक ध्यास घेतो आणि तो ध्यास मला अनंत गद्रे यांच्यामध्ये सापडला. त्यांच होईल होईल. मी त्याच्यासाठी राखून ठेवला होता तो पण वापरला. अध्यक्षांची तीच पंचायत असते, म्हणून त्यांना अध्यक्ष केलं जातं. आणि एवढी बोलकी आणि एवढी विचारवंत अँकर तुम्ही ठेवताय, म्हणजे ती पुढची लेखिका आहे असं मला वाटतं का कार्यक्रमामध्ये. ती लेखिकाच आहे. खरं म्हणजे मग तिथे सुजाता मॅडम असू देत किंवा मानसी असू दे किंवा माझा मित्र गुरुनाथही असू देत, आमचं एक टीम वर्क आहे. म्हणजे सृजन संवाद प्रकाशन बद्दल मी सांगतो. खरं तर हा प्रवास हा फार मोठा नाही, जसं मानसी म्हणाली 5-6 वर्षांचा प्रवास आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माझी नोकरी जेव्हा गेली, म्हणजे कोचिंग क्लासेसमधनं मला काढून टाकलं. त्याच्यानंतर आयुष्यात चांगलं काय करता येईल याचा जेव्हा शोध घेतला, तेव्हा मला माझं लक्षात आलं की माझं बोट कवितेनं घट्ट पकडलेलं आहे. त्यामुळे मी नक्कीच प्रकाशन व्यवसायात येऊ शकतो असं मला ठामपणे वाटलं. माझ्या घरात माणसं मी धरून 3 आणि पुस्तकं 1,500 ते 2,000. म्हणजे माझा छंद काय असेल हे तुम्हाला कळलं. आणि हा छंद ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जमा झालेला आहे. म्हणजे एक काळ असा होता की फटाक्यांची पिशवी भरलेली असायची, पण त्यानंतर फटाके नको पण पुस्तकं हवीत, अशी जेव्हा गोष्ट समृद्ध करणारी आपल्या आयुष्यात आली, त्यानंतर मग कळायला लागलं की आपल्याला नेमकं काय आवडत आहे. आणि 5-6 वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळामध्ये सृजन संवाद प्रकाशनची सुरुवात झाली. मला सांगायला आनंद होतोय की या 5 वर्षामध्ये 100हून अधिक पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. कारण तो एक ध्यास आहे. म्हणजे हाही म्हणजे एक चांगला चांगला लेखक शोधणं, त्याचं स्वप्न पूर्ण करणं. कारण जरी मला वाटतं हे 5वं पुस्तक आहे सर तुमचं, पण 5वं जरी असलं तरी हे प्रकाशित होणारं पुस्तक हे पहिलंच आहे ना. आणि कुठल्याही लेखकाला, कुठल्याही व्यक्तीला आपली कलाकृती जेव्हा लोकांसमोर रसिकार्पण जेव्हा होतं, तेव्हा तो जो आनंद असतो तो मी स्वतः एक लेखक कवी म्हणून अनुभवलेला आहे. त्यामुळे त्याला तो अनुभव उत्तमरित्या देणं हे कुठल्याही प्रकाशकाचं काम असावं. म्हणून सृजन संवाद म्हणजे त्याची टॅगलाईनच आहे, तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण. म्हणजे ह्यांची सर्जनशीलता आहे, त्याला मी पुस्तकरूपी कोंदण देण्याचा आणि त्याचं एक माध्यम होण्याचा एक निमित्त मात्र प्रयत्न केलेला आहे. माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं नाव सुद्धा निमित्त मात्र आहे. तर आपण एक चांगलं निमित्त होणं आणि एक चांगलं माध्यम देणं हे महत्वाचं आहे. म्हणजे अनंत गद्रे सर एक 6-7 महिन्यांपूर्वी माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सगळं सांगितलं की असे असे माझे स्टॅम्प्स आहेत. आणि मला त्यांनी काही फोटो काढून आणले होते, काही गोष्टी दाखवल्या मला. मीही लहान झालो, म्हणजे मी अजूनही लहानच आहे, पण मीही लहान झालो ते पाहताना. आणि मी त्यांना पटकन म्हटलं, जसे तुम्ही स्टॅम्प्स जमा करतात ना, माझं कॉईन कलेक्शन आहे. म्हणजे मला नाणी गोळा करायचा खूप छंद आहे. म्हणजे अक्षरशः मला आठवत नाही, तिसरी मध्ये असताना म्हणजे माझे मावसाजी जे आहेत ते दुबईला वगैरे असायचे आणि कधी काळी त्यांनी मला एक नाणं माझ्या हातावर ठेवलं होतं 2री-3रीत असताना. आणि तेव्हापासून मला नाणी गोळा करायचा. म्हणजे एक घटना तुमच्या आयुष्याला कलटणी देते, तसंच झालं. म्हणजे मी ज्या वर्गात शिकवायचो त्या वर्गामध्ये मुलंही मला विचारायची ना, मग सर मग तुमचा छंद कुठला. मी तेव्हा म्हणायचो मी कॉईन कलेक्ट करतो. मग काही मुलांनी सर आता मी मोठा झालो हे तुम्हाला, माझं कलेक्शन तुम्हाला, आता मी नाही जमा, अशी माझ्याकडे जमा होत गेली. त्यामुळे कुठून कुठून स्टॅम्प्स येत गेले. स्टॅम्प्सही मला म्हणजे गोळा करण्याचा छोटासा का होईना पण छंद आहे. म्हणजे आपल्याकडे पत्र येणं, आता पत्र येणं दुर्मिळ झालंय ना व्हॉट्सअप आणि मेलच्या जगामध्ये. म्हणजे मेल लिहिणं ही दुर्मिळ झालंय, पटकन आपण व्हॉट्सअप करून मोकळं होतो. म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे
की आपल्याला जे सांगायचं आहे ना ते खूप शॉर्ट होत गेलंय. म्हणजे आपला जो लाईफ स्पॅन आहे ना तो असा इतकाच झालाय. म्हणजे फक्त आपण रील फक्त असं 6 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये ढकलत राहतोय. पण त्या ढकलण्यामध्ये आपण आत डोकावतोय का? आणि त्या आत डोकावण्याची जी जागा असेल ती जर एक फट असेल ना तर ती म्हणजे छंद असते. त्या छंदामुळे तुम्हाला एक नवी दिशा मिळते, जगण्याला उमेद मिळते. हे फार महत्वाचं आहे. आणि काही जण फक्त संग्रह करतात, म्हणजे माझ्यासारखे लोक. म्हणजे 2 प्रकारचे छंदिष्ट लोक आहेत की जे फक्त संग्रह करतात आणि कधी काळी म्हणजे कधी काळी असं उघडून बसायचं, पुन्हा पुन्हा ते बघायचं. म्हणजे कुठेतरी दुकानामध्ये तुम्हाला एखादं नाणं मिळालं ना, म्हणजे मी बघतो मागे काय आहे पुढे काय आहे. एशियाडचा त्यांनी उल्लेख केला, माझ्याकडे एशियाडचं नाणं पण आहे. म्हणजे गांधीजी तुम्हाला नोटेवरती दिसतात, पण माझ्याकडे गांधीजींचं मोठं भलं मोठं नाणं आहे. हनुमानाचं पण नाणं आहे माझ्याकडे. किंवा मलेशियाने गणपतीचंही नाणं काढलेलं आहे. तर असं कुठेतरी एक आपल्याला एक वेगळं, म्हणजे ते एक लहान मूल जपावं. ते लहान मूल मला त्यांच्यामध्ये सापडलं जेव्हा ते पहिल्यांदा मला भेटायला आले. आणि त्यामुळे मला इतका आनंद झाला की आपल्या समविचाराची एखादी व्यक्ती भेटल्यावरती, म्हणजे त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये अंतर असलं तरी ते अंतर या छंदाने कमी केलं. म्हणजे छंद काय करतं, तुमच्यातलं अंतर जे आहे ना ते कमी करतं. हे फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, ते फक्त साठवत नव्हते, तर त्यामागे काय घटना होती, काय त्याच्या मागे प्रेरणा होती, हे ते लिहित होते. आता फेसबुकवरती 364 365 दिवस टाकल्यानंतर आपल्याकडे ह्यातनं काय निवडता येईल ह्याच्यावरती आमची चर्चाही झाली. कारण शेवटी पुस्तक छापायचं म्हटलं तर त्याचं आर्थिक गणित पण बघावं लागेल ना. म्हणजे ते कशा स्वरूपात छापता येईल. म्हणजे सगळं पुस्तक कलर छापावं का? कारण स्टॅम्प तर रंगीत असतात. मग सगळं पुस्तक रंगीत छापलं तर ते परवडायला पण पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्ह झालं पाहिजे. म्हणून जसं मानसीने उल्लेख केला की 16 रंगीत पानं आम्ही टाकायचं ठरवलं. कारण ते फक्त स्टॅम्प्स कलेक्ट करत नाहीत, तर ओकेजनल जी पाकिटं छापली जातात, कलरफुल पाकिटं असतात, म्हणजे आंतरदेशीय वगैरे आपण जे म्हणतो, तर तशा स्वरूपाची कव्हर्स गोळा करण्याचाही त्यांचा छंद आहे. आणि वारीवरचा सुद्धा स्टॅम्प आहे, मग माऊलींचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे. आणि आपला देश म्हणजे विविधतेतून एकता, इतकं डायव्हर्सिफिकेशन आपल्या देशामध्ये स्वतः आहे. तर प्रत्येक म्हणजे प्राण्यांपासून पशुपक्ष्यांपासून आपले जे नेते महानेते जे आहेत, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा स्टॅम्प असू देत, गांधीजींवरचा असू देत, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा स्टॅम्प असू दे, हे सगळे त्यांच्या कलेक्शनमध्ये होते. म्हणजे असा कुठलाही स्टॅम्प घेतला नाही की आम्ही बाहेर आहे आणि आम्ही त्याची माहिती दिली. त्यांनी कलेक्ट केलंय. म्हणजे काही स्टॅम्प्सवरती तर पोस्टाचे ते शिक्के उमटवलेले असतात ना, तेही तुम्हाला दिसेल. म्हणजे एक विचार माझ्या मनात आला होता की आपल्याला काय नेटवरती मिळेल की चांगला स्टॅम्प, पोस्टाचा शिक्का उमटवलेला का? पण तो मग त्यांचा संग्रह राहिला नसता, म्हणून मी तो विचार बाजूला ठेवला. कारण त्यांनी गोळा केलेला तर आहे. त्यांना कुठलं तरी पत्र आलं असेल आणि त्या पत्रातनं ते त्या पाकिटावरनं त्यांनी तो स्टॅम्प काढला असेल. ते काढणं सुद्धा ना तुम्हाला आठवणींमध्ये घेऊन जातं, भूतकाळामध्ये रमवत असतं. आणि आत्ता तर म्हणजे पूर्वी आपण पत्र लिहायचो, आता आपण मेसेज करतो, म्हणजे टेक्स्ट टाईप करतो. पण आता काळ असा आलेला आहे की आपल्याला टाईप करण्याची गरज नाही. आपण व्हॉइस म्हणजे जेमिनीला विचारतो की ह्याची माहिती सांग, त्याची माहिती सांग. पण ते माहिती किती खरी असेल, कारण ते पण गंड होतं ना, तेही यंत्रच आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं. पण आपल्याला जर खरी जर ऑथेंटिसिटी पाहिजे असेल, व्यवस्थित माहिती पाहिजे असेल, तर अशा पुस्तकांशिवाय पर्याय नाही. तर हे पुस्तक फार महत्वाचं आहे. आणि फॅसिनेटिंग म्हणजे एका अद्भुत गोष्टीमध्ये आपण जातो, रममाण होतो. आणि यामुळे कदाचित म्हणजे मागे वेगवेगळे छंद जोपासणारी मंडळी आलेली आहेत, तर त्यांनाही कदाचित वाटेल की आमचंही असं पुस्तक असावं. ही फार आनंद देणारी गोष्ट असते. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ना की कोणाला भेट म्हणून काय द्यावं. किंवा आत्ता आजूबाजूची मुलं जर बघितली तर ती गेमिंगमध्ये
आणि या मोबाईलमध्ये इतकी गुंतलेली आहे, इतकी गुरफटलेली आहेत की ती एकलकोंडी झालेली आहे. पण छंद कधी तुम्हाला एकलकोंड किंवा एकटं पाडत नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आर्टिफिशियल गोष्टी तुम्हाला एकटं पाडत असतात, पण छंद कधीही एकटं पाडत नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला समृद्ध करण्याचं दालन जे आहे ते अनंत गद्रेंच्या या फॅसिनेटिंग वर्ल्डनी दिलेलं आहे. कदाचित यामुळे म्हणजे तुम्ही स्टॅम्प्सच कलेक्ट करावेत असं नाही, कदाचित तुम्हाला तुमचा आतला आवाज सापडेल. म्हणजे मानसीला गाड्या वगैरे जमा करायचा एक छंद आहे. म्हणजे म्हणजे प्रत्येकाला वेगळं असतं ना. म्हणजे की मी कधी कधी काही लोकांना बघतो की त्यांचं हॉटव्हील्सचं कलेक्शन असतं. हॉटव्हील्स माहिती असेल ना, छोट्या छोट्या गाड्या असतात, त्या हॉटव्हील्सचं कलेक्शन असतं. म्हणजे पूर्ण रूम भरलेली असते. किती किती वेगळी माणसं असतात ना. म्हणजे ध्येयाने झपाटलेली माणसं ज्याला आपण म्हणतो ना, अशा स्वरूपाची माणसं. म्हणजे एकाकडे नोकियापासून सगळे जे मोबाईल फोन आहे ना, ते जमा करण्याचा छंद. अशी वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतात आणि ही माणसं आपल्याला निश्चितपणे काहीतरी शिकवत असतात. आज अनंत गद्रे यांच्यामुळे आज तुम्हाला भेटण्याची संधी मला मिळाली, तर निश्चितपणे मला खरंच तुम्हाला भेटून फार आनंद झाला. सृजन संवाद प्रकाशनची 100 नाही, पण काही निवडक पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत. 5 वर्षात म्हणजे कोणीतरी मला प्रश्न विचारला, दरवर्षी तुम्ही स्वप्न विशेष अंक करता का? नाही, दरवर्षी माझा वेगळ्या विषयाचा अंक असतो. यंदाचा माझा अंक होता स्वप्न विषय घेतलेला. आणि स्वप्नच असतं ना कुठलंही छंद हे, की मला तो स्टॅम्प मिळवायचा आहे किंवा ती नोट मिळवायची आहे. आणि कुठेतरी तुम्ही शोधत राहतात. खरं म्हणजे ह्याची किंमत जी असते ना, खूप करोडो आणि मिलियन डॉलर्स वगैरे पण मिळतात. म्हणजे एखाद्या चित्राचा लिलाव होतो किंवा एखाद्या नोटेचा लिलाव होतो, स्टॅम्पचा लिलाव होतो. आणि दीज आर व्हेरी क्रेझी पीपल म्हणतात ना, म्हणजे की आम्हाला ते काही करून घ्यायचंय, माझ्या संग्रहामध्ये ती गोष्ट हवी. याच्यासाठी खूप सारा मोबदला देणारे किंवा त्या ध्येयाने ध्यासाने झपाटलेले लोक असतात. आणि त्यांच्यामुळे ही चांगली वेगळी पुस्तकं करण्याचं भाग्य माझ्यासारख्या तरुण प्रकाशकाला मिळतं. तर निश्चितपणे तुम्ही पुस्तकं घ्याल. म्हणजे मी हे पुस्तक, ह्याचं मूल्य किती आहे त्यापेक्षा ह्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे 500 रुपयांचं पुस्तक आहे, तुम्ही अजून 500 रुपये त्याच्यात टाकात, तुम्हाला 1000 रुपयामध्ये 5 पुस्तकं आज मी देऊ इच्छितो. कारण पुस्तक वाचन आजकाल खूप कमी झालेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांकडे वळा असं मला निश्चितपणे वाटतं. कारण कारण आपण एका जन्मात सगळं जग पाहू शकत नाही, सगळे अनुभव टिपू शकत नाही. पण ह्यांनी टिपलेला अनुभव किती वेगळा आहे ते हे पुस्तक तर तुम्हाला सांगू शकतं ना. त्यामुळे एखादं पुस्तक तुम्हाला वेगळ्या अनुभूतीची जाणीव करून देत असतं. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे पुस्तकं वाचा असं मी सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आता गीतेश म्हणाला तसं एखादा बक्षीस म्हणून आपल्याला मिळालेली एखादी गोष्ट जसा आपल्याला आनंद देते, तसंच आपल्याला हव्या असलेल्या नंबरची नोट मिळणं किंवा आपल्याला हवं असलेलं एखादं नाणं मिळणं किंवा आपल्याला हवी असलेली एखादी कार किंवा स्टॅम्प मिळणं आपल्याला तितकाच आनंद देतं. याला आमच्या भाषेमध्ये एक डोपामाइन क्वेस्ट म्हणतात, कारण हे आपल्याला इन्स्टंट डोपामाइन देतं. या डोपामाइन क्वेस्टचा हळूहळू आपल्याला त्याची ते इतकं हवं हवंसं वाटायला लागतं की आपण त्याचा पाठपुरावा करत जातो. आणि मग अशा प्रकारचं डोपामाइन या अशा प्रकारचा आनंद देणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला करावीशी वाटायला लागते. मग हळूहळू त्याला कधी आकार येतो, कधी येत नाही, पण आपल्याला ती हवीशी वाटते आणि ती दुसऱ्याला दाखवण्यातनं आपल्याला जास्त डोपामाइन मिळतं हे आपल्याला जाणवतं. आणि मग आपण त्याचा पाठलाग करत जातो, जसं मी मगाशी म्हटलं. या पोस्टल स्टॅम्प्सचं वैशिष्ट्य आता त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्या स्टॅम्पच्या बद्दलची माहिती सुद्धा लिहिलेली आहे. तर या स्टॅम्प्सचं म्हणजे निवडक स्टॅम्प्सचं वाचनही आपण इथे करणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी बोलावते सचिन दातार यांना. नमस्कार, मी सचिन दातार, म्हणजे आजचे उत्सवमूर्ती अनंत गद्रे यांचा मामेभाऊ, म्हणजे माझा तो आतेभाऊ, नंदू दादा माझ्यासाठी. म्हणजे सगळेजण अनंत गद्रे म्हणतायत, मी नंदू दादा म्हणूनच त्याला हाक मारतो, ओळखतो. म्हणून
म्हणून त्याला दुसरं कोंदण बस. ठीक. चला सर्वप्रथम धन्यवाद म्हणण्याची आवश्यकता नाहीये, पण त्याच्या बऱ्याच कथा मी वाचतो आधीच्या लिहिलेल्या. तर आता हे नवीन प्रकाशन होताना वाचायला मिळतं, हा वेगळा अनुभव आहे. थोडंसं टेन्शन आलंय म्हणा किंवा आनंदही होतोय की बाकी कोणी कधीच न वाचलेलं ऐकलेलं मी आज तुम्हाला ऐकवणार आहे थोडंफार. आणि माझा हेतू हाच आहे की जसं आधी सगळ्यांनी सांगितलं तसं की माझ्या वाचनाने जर तुमच्या मनामध्ये जरा 1-2% जास्त इंटरेस्ट निर्माण झाला तर या पुस्तकाचं प्रयोजन नक्की यशस्वी झालं असं म्हणता येईल. राईट. सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार करतो. आणि 3 माता, सरस्वती माता, माझी स्वतःची माता जी आत्ता इथे उपस्थित नाहीये, पण तिचं घरून इकडेच लक्ष आहे की मी बोलतोय कसा. आणि मातृतुल्य माझी आत्या, मालू आत्या, म्हणजे नंदुदादाची आई. नंदुदादांनी मला त्यांनी मोकळीक दिली होती, तुला कुठले स्टॅम्प संदर्भातली माहिती वाचायची तू ठरव आणि वाच. तसे मी 5-6 स्टॅम्प सिलेक्ट केलेत आणि प्रयत्न करतो वाचायचा. इंग्रजी हा काय माझा प्रांत नाही खरा, तरी पण बघतो प्रयत्न करून. आवडलं तर टाळ्या वाजवा, नाही आवडलं तर हरकत नाही. पुस्तकामध्ये वाचून तुम्हाला त्याचा इंटरेस्ट जास्त जाणवेल. ठीक आहे. फर्स्ट स्टॅम्प विच इज पब्लिश्ड इन 2018 is on the 75th anniversary of the first flag hosting at Port Blair by Netaji. हा एक स्टॅम्प या पुस्तकामध्ये आहे. राईट. सो नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे आपले एक स्वातंत्र्यवीर. राईट. The January 23rd marks the birth anniversary of Netaji Subhash Chandra Bose. In memory of his valiant participation of the great patriot Netaji in the freedom struggle, 23rd January is celebrated as the Parakram Divas in India. One of Netaji's extraordinary acts of courage was when he hoisted the Indian tricolor for the first time on Indian soil under British rule in Port Blair, Andaman. We call it as now Sri Vijayapuram. Right? That was on December 30, 1943. This is an event that makes every countryman proud. And in 2018, this historic event completed 75 years. To mark this occasion, our postal department released this commemorative stamp, which you will see in this book. This location, right, where this flag hosting was done is now known as Tiranga Memorial or the Flag Point. Of course, it's a must-visit spot for the tourist visiting the Andaman Island. Now, next one which I selected is an international stamp. Right, I think it's from Sweden, covering the 2 sculptures from the Vasa worship. Vasa worship is the Swedish Titanic. I think some of you might be aware of it. But the Vasa worship was built by Swedish king during 1626 to 1628. And the intention behind was to display the naval power to the surrounding European countries. This was an ambitious project. The ship was 69 meters in length, 52 meters in depth, and it had 64 bronze cannons loaded on it, and it was decorated with 500 sculptures. On 10th August 1628, this ship sailed on its maiden voyage. But hardly had it crossed the distance of 1,300 meters, the ship capsized and sunk. Heavy weight of cannons, sculptures, and inadequate ballast bottoms were the reasons for its drowning. Surprisingly, even after more than 300 years, when it was located, the ship was found almost intact. This warship is now a part of Vasa Museum in Stockholm, Sweden, one of the most visited museums over there. Vasa has been called the Swedish Titanic. Reason being the parallels, that's a great ship sunk on its maiden voyage. We all know that India has various natural beauties and attractions, right?
So even Indian Post, how can it be behind capturing them? I think all of us know Darjeeling, right? And the Darjeeling toy train. Some of you might have visited, some of you might have a plan to visit as well. But in 1982, it was the centenary of this Darjeeling toy train. And Indian Post released a stamp covering this Darjeeling toy train. In 1999, UNESCO included this railway in the list of World Heritage Sites. Later, of course, two other trains from Shimla and Uti also got included. These three railways are collectively known as the Mountain Railways of India. This railway line was built between 1879 and 1881. Overall, it runs for 88 kilometers from New Jalpaiguri to Darjeeling. It climbs from an elevation of 300 feet to 7,200 feet. This train is a major attraction for tourists visiting Darjeeling. And not just the tourists, but for our Bollywood as well. I think I'm not a good singer, but I'll try, right, just to make that songs seem familiar to do. One is like, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, then होगा तुमसे प्यारा कौन, and latest one or rather by Shah Rukh Khan, that's the Chaya Chaya, right? So I think that's the stamp for Darjeeling toy train. Now let's move on to the Indian sports. Right? In 1980, Indian Post published a stamp in the memory of our wizard of hockey, Major Dhyanchand. Right? Dhyanchand is often called as a wizard of hockey because of his magical control over the ball. He played major roles in 1928, 32, and 36 Olympics, in which, of course, India had won the gold medals. 1936 Olympics needs special mention. In the finale, India defeated Germany by 8-1 goals. And Dhyanchand in that match had made 3 goals. Adolf Hitler, he was very much impressed by his skills in these games and actually reportedly offered him a position in the German army. Of course, Dhyanchand politely declined that, but Major Dhyanchand Khel Ratna Award is the India's highest sporting honor, which is awarded annually for the most outstanding performance by a sports person over a period of 4 years. Originally, the award was called as Rajiv Gandhi Khel Ratna Award when it was instituted in 1991-92. In 2021, the Indian government renamed it as Major Dhyanchand Khel Ratna Award to honor Dhyanchand's immense legacy in Indian sports, specifically our national game, hockey. His birthday, 29th August, is also celebrated as National Sports Day in India. Another stamp by Indian Post covering another natural attraction in India, that's the Silent Valley. This valley, as we know, is located in the Palakkad district of Kerala and is a part of Nilgiri Biosphere Reserve. It's a UNESCO designated site. It's one of the last remaining tracts of undisturbed tropical evergreen rainforest in India. Situated in the Western Ghat, it's a globally biodiversity hotspot. It has a unique name, the Silent Valley. It's called as silent because of the absence of cicadas, which are usually loud in other forests. The valley is a home to over 1,000 species of flowering plants, 200 butterfly species, and 400 moth species. There are lion-tailed macaws in this jungle, which is an endangered species now, and it's a symbol of Silent Valley. During 1970s and 80s, there was a major movement to protect the Silent Valley from a proposed hydroelectric project. Led by different scientists, environmentalists, and local people, this campaign was a milestone in India's conservation history. It led to the cancellation of this project and the declaration of this area as a national park.
one more and the last one from me, which I picked up. I think all of us know Dr. Salim Ali, and most of us must have heard about the BNHS. There's this Bombay Natural History Society. Right? So Indian Post celebrated the 100 years of BNHS by releasing a stamp with William the Hornbill on it. Right? On 15 September 1883, the Bombay Natural History Society was founded. It is one of the largest NGOs in the field of natural conservation and biodiversity in India. It supports many research efforts through grants and publishes its journals. Many prominent naturalists like Dr. Salim Ali are associated with it. The hornbill, who is appearing on this stamp, is named as William, is the logo of BNHS. The hornbill was born in May 1894 and was presented to the society 3 months later by H. Ingle of Karwar. He reached his full length of 4.25 feet by the end of the third year. His diet was fruits, live mice, scorpions, and play raw meat, which he ate with relish. He apparently did not drink water nor use it for bathing. William was known for catching tennis balls thrown at him from a distance of some 30 odd feet with his beak. In the memory of this hornbill, the building in Mumbai in which the main office of BNHS is situated is known as Hornbill House. And the stamp has this hornbill on it as well. I think that's what, I think 6 stamps I collected from this book. And I hope this small readout will create some more interest, as I mentioned earlier, in reading the entire book covering different stamps and their information. I should say that's a very nice analysis and research by Nandudada, right? Because as we were hearing, like it's okay to collect something, but then doing some research about it and then making it available for all to understand, that is more important, right? So yeah, that's it. Thanks, Nandudada, again for giving me the honor. And one more thing, I do have. I'm standing here, so I can make a marketing of myself, right? So, so I do have a channel, YouTube channel called as Sasneha, where I नेम जे तू मगाशी म्हणाली होतीस राईट एखादी गोष्ट नेमाने करायची तर एक नेमाने मी एक गोष्ट करतो की दर रविवारी मी एक स्टोरी त्याच्यावर पब्लिश करतो अर्थात ऑडिओमध्ये लिहिणारे नंदुदादासारखे वेगवेगळे रायटर आहेत नवनवीन त्यांची स्टोरी मी वाचतो आणि माझ्या चॅनलची सुरुवात मी नंदुदादाच्या तावभर पुस्तकावरूनच केलेली आहे पण हां तर ते पण आता सांगितलंय म्हणून झालं की तुम्ही प्रयत्न करा ऐकण्याचा मराठी गोष्टी आहेत म्हणून म्हटलं की मराठीमध्ये वाचतो तर थोडं इंग्लिश बोलताना ऑफिसमध्ये बोलताना काही वाटत नाही ऑफिशियल लँग्वेज पण इथे वाचताना कठीण होतं पण हां ते चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब ऐका आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बघू नंदुदाच्या बाकी पुस्तकामधून अजून काय मला तो परमिशन देतोय वाचण्याची त्याप्रमाणे पण थँक्स येत्या रविवारी मग याच पुस्तकाची स्टोरी येऊ शकते आता प्रकाशन झालेलं आहे आता हॉर्नबिल हाऊसचा तुम्ही उल्लेख केला तर मला या निमित्ताने आवर्जून सांगायला लागेल माझा मामा चंद्रहास कोल्हटकर म्हणून आहे आणि बिग इयर नावाची एक कॉन्सेप्ट त्यांनी फॉलो केलेली आहे बिग इयर म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही किती पक्ष्यांच्या स्पीशीज रेकॉर्ड करता त्याचं डिजिटल नोंद तुम्हाला करायची असते तुम्ही कुठे तो पाहिलाय किती वाजता पाहिलाय त्याचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड तुम्हाला तिथे द्यायचं असतं तर असं त्याचं बिग इयर पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या 561 स्पीशीज एका वर्षामध्ये रेकॉर्डेड आहेत आणि त्याला जोडूनच अजून एक छंद त्याचा आहे तो कॅनरा बँकेमध्ये होता आणि कॅशियर म्हणून म्हणजे तो काम करायचा तर त्याच्या हातात म्हणजे खूपच नोटा कायम यायच्या तर म्हणून त्याने आता असा छंद जोपासायला सुरुवात केली आहे की पक्षी असलेल्या नोटा वेगवेगळ्या देशांच्या तो कलेक्ट करतो आणि आतापर्यंत साधारण त्याच्या कलेक्शनमध्ये 600च्या आसपास नोटा अशा आहेत वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या किमतींच्या की त्यांच्यावरती पक्ष्यांचं चित्र आहे
तर खूप वेगवेगळे असे छंद, खूप वेगवेगळ्या प्रकारचे सगळेजण जोपासतात आणि ते थक्क होणे, चाट पडणे किंवा अवाक होणे असे सगळे वाक्प्रचार आपल्याला खरोखरच्या अनुभूतीमध्ये आणून देतात. आणि आता कार्यक्रमामध्ये मात्र यानंतर मी बोलावणार आहे सुजाता राऊत मॅडमना, कारण समीक्षा सुद्धा आम्हाला ऐकायची आहे. सुजाता राऊत मॅम बांद्रा इथल्या RD नॅशनल महाविद्यालयामध्ये अकाउंटन्सी विषयाचं अध्यापन करतात आणि त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यामुळे उगमाकडे जाताना हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला पहिला. त्यानंतर ललित लेख संग्रह मातीत मिसळण्याची गोष्ट. हिंदी कवयित्री संध्या यादव यांच्या कवितांचा त्यांनी मराठी अनुवाद केलेला आहे, ज्याचं शीर्षक आहे स्वतःपासूनच दुरावताना. आणि रॉब युंग यांच्या एक्स्ट्रा 1% या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी 2015 मध्ये केलेला होता, तर तोही उपलब्ध आहे. कोमसाप वसंत सावंत स्मृती काव्य पुरस्कार, त्याचबरोबर इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा उत्कृष्ट ललित लेखसंग्रह पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचा ललित गद्य पुरस्कार, अग्रणी प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार, सर्वोत्तम ललित लेखसंग्रहाचा तिळगंगा पुरस्कार, मोहिनी राजू पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यांच्या या छंदाचं कौतुक अनेकांनी केलेलं आहे. पण आता या पुस्तकाबद्दल, अशा छंदांच्या बद्दल आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार. लेखक अनंत गद्रे आणि त्यांचा हा आनंदी मित्र परिवार आणि या कार्यक्रमात तुमच्यासोबत सहभागी होताना मला सुद्धा आज खूप आनंद होतोय. आजभर मी अनेक पुस्तक प्रकाशन सोहळे पाहिलेले आहेत, पण आजचं पुस्तक प्रकाशन हे खरोखरच सर्वार्थाने वेगळं आहे, हे मला अगदी मुद्दाम खास सांगावंसं वाटतं. काय असतं की आता गीतेश म्हणाले की आपल्या बालपणाच्या अशा अनेक स्मृती असतात, आपल्याला छंद असतात वेगळे वेगळे. अगदी मला आठवतं की आमच्या वेळी ना एक वही पुस्तकामध्ये मोरपीस ठेवणं किंवा पिंपळ पान ठेवणं हे फार कॉमन होतं. आणि त्याचबरोबर ना प्रत्येकाला स्टॅम्प जमवण्याचा छंद असायचाच. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी काय एक खूप जास्त प्रमाणात पत्र पण यायची. आज आपल्याला फक्त व्यावसायिक पत्र येतात, पण त्यावेळी मला आठवतं की माझ्या आजोळवरनं म्हणजे पुण्याहून डेक्कन जिमखाना असलेला स्टॅम्प असलेलं पत्र यायचंच आणि आम्ही तो स्टॅम्प नेहमी जमा करून ठेवायचो. आणि आपल्याला ती एक न ते स्टॅम्प जास्त झाले की काहीतरी श्रीमंत आहोत आपण असं त्यावेळी वाटायचं. तर आता इकडे अनंत गद्रे सरांनी या त्यांच्या छंदाला अतिशय व्यापक असं स्वरूप दिलेलं आहे आणि ते आज पुस्तक रूपाने येत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. आणि मुळात हे पुस्तक अशा पद्धतीने समोर आणणं, हे प्रिंट करणं, हे सुद्धा एक आव्हान होतं. ते आव्हान सृजन संवादने अतिशय समर्थपणे पेललेलं आहे. त्यामुळे मला इथे आज लेखक आणि प्रकाशक दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. म्हणजे खरं एखादं कोणतंही पुस्तक पाहिलं की आपल्याला त्याचं अंतरंग आणि बाह्यरूप दोन्ही बद्दल काहीतरी आपलं मत निर्माण होतं. त्याच्या अंतरंगात अर्थातच ललित पुस्तक असेल तर त्यामध्ये विचार असतात, त्यातली भाषा असते, त्यातनं आपल्याला जे काय मिळतं ते आपण पाहू शकतो. आणि बाह्य रूप तर आपण ते हातात घेतल्या क्षणीच आपल्याला कळतं. पुस्तकाचं हे बाह्य रूप अतिशय म्हणजे मोहक आहे, ते अतिशय देखणं आहे आणि नेटकं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर मला त्याचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य असं जाणवतं की हे पुस्तक कोणत्याही पानापासून तुम्ही सुरू करा वाचायला, तुम्हाला एका वेगळ्या जगात तुम्ही जाऊन पोहोचता. म्हणजे स्टॅम्पचा आकार केवढासा असतो, एक छोटासा स्टॅम्प असतो, पण त्याच्यामध्ये एक तात्पुरतं जग निर्माण झालेलं आहे. आणि त्याचा अर्थ, त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागची जी सगळी त्याची माहिती आहे, ही सरांनी आपल्यासमोर अतिशय नेटक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये समोर ठेवलेली आहे. म्हणजे यामध्ये मला वैशिष्ट्य जाणवलं की कुठेही फापट पसारा नाही, कुठेही त्यांनी लांब लचक लिहिलेलं नाही, पण खूप नेटकेपणाने मुद्देसूद लिहिलेलं आहे. प्रत्येक स्टॅम्पच्या खालती त्यांनी त्याचे काही डेट म्हणजे काही तारखा आहेत, त्याचं वैशिष्ट्य नोंदवलेलं आहे. आणि हे सगळं याच्यातनं एक दस्तावेज निर्माण होतो. दस्तावेज म्हणजे मराठीत सांगायचं तर डॉक्युमेंटेशन. ओके, तर हे खरं हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंटेशन आज या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला समोर येत आहे.
आणि यामध्ये सरांनी इतकी महत्वाची माहिती दिलेली आहे की मला अनेक मुद्दे असे नोंदवावेसे वाटले आणि त्यामुळे त्याचे उल्लेख मी काही लिहून आणलेले आहेत तुमच्या समोर, ते सांगावेसेच वाटतात मला. हा एक त्यांचा प्रवास आहे आणि जेव्हा आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात करतो आपण त्या प्रवासातले सहसोबती होतो, आपण सुद्धा त्या प्रवासामध्ये सहभागी होतो. आणि हे स्टॅम्प जसे देशातले आहेत तसे परदेशातले आहेत. त्यांनी त्यांचं मनोगत आत्ता व्यक्त केलं तसं त्यांनी तिथे खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकातही सांगितलेलं आहे. ते तुम्ही मुळातूनच वाचलं पाहिजे. आणि या पुस्तकात आणखीन अतिशय महत्वाचं म्हणजे जी त्यांचं जे प्रिंट आहे, प्रत्येक स्टॅम्पचं प्रिंट आहे ते जरी ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी अतिशय सुस्पष्ट आहे, व्हेरी नीट अँड क्लिअर. यासाठी मी त्यांच्या संपादकांचे म्हणजे खरंच सृजन संवादचं हे खूप मोठं श्रेय आहे. आतापर्यंत सृजन संवादच्या पुस्तकामध्ये आतली जी मांडणी असते किंवा त्यांची जी चित्र असतात ती नेहमीच दर्जेदार असतात. हे पुस्तक आणखीन वेगळं होतं, ते आव्हान होतं हे अशा पद्धतीने छापण्याचं. त्यामध्ये एक त्या पद्धतीची अचूकता असणं महत्वाचं होतं. हे सगळं साध्य झालेलं आहे. त्याचबरोबर हे पुस्तक इंग्रजीत आहे, पण सुगम आणि सुलभ असं इंग्रजी आहे. पण तरी सुद्धा ना त्यामध्ये एक डिक्शन आहे, त्या भाषेमध्ये एक डौल आहे. म्हणजे माहिती द्यायची आहे ती कुठेतरी रुक्षपणे द्यायची, काहीतरी सांगत जायचं असं नाहीये. ती माहिती देताना त्यांनी ना फार नेमकेपणाने शब्द वापरले. म्हणजे शब्दांचा नेमकेपणा कुठे असतो साहित्यामध्ये ना, कवितेमध्ये असं नेमकेपणाने सांगावं लागतं की उगाच खूप जास्त तुम्हाला सांगायचं नाही पण तुमचा मुद्दा मात्र कळला पाहिजे. इथे त्यांनी प्रत्येक स्टॅम्पच्या खालती जे काही छोट्या प्रमाणात लिहिलेलं आहे कुठेही अनावश्यक शब्द नाहीत, सोपं इंग्रजी आहे पण डौलदार इंग्रजी आहे. आणि असं होतंय ना, आज असं झालेलं आहे की आपल्याकडे माहिती म्हणजे त्याचा महापूर आलेला आहे. नेट तुम्ही उघडा, एखाद्या कुठल्याही क्लिकसरशी तुमच्या समोर एवढी माहिती समोर येते म्हणजे जसा काही पाण्याचा लोंढा येतो, पण आपलं मन मात्र त्यात भिजत नाही. पण पुस्तक हा खरा ज्ञानाचा उगम आहे, ज्ञानाचा झरा आहे. याविषयी मला 100% नाही 101% खात्री आहे. त्यामुळे शेवटी हे ज्ञान हे पुस्तकातूनच मिळतं, कारण ते तुमच्या कायमस्वरूपी समोर राहतं. आणि असं हे पुस्तक आहे, याच्यामध्ये ज्ञान आणि रंजन हे दोन्ही हातात हात घातलेलं आहे. म्हणजे आज आपण नेहमी ना नवीन पिढीबद्दल बोलतो की नवीन पिढी वाचत नाही, ते फक्त रील्स बघत राहतात. आता मी स्वतः अनेक वर्ष प्राध्यापिका आहे, मी कायम तरुण मुलांच्या सहवासातच असते. पण मला एक म्हणजे इथे सांगावंसं वाटतं की तरुण मुलं, विद्यार्थी सुद्धा त्यांना फक्त ज्ञान किंवा फक्त रंजन अशा पद्धतीने नाही, त्यांना आवडेल अशा पद्धतीने तुम्ही समोर दिलं तर ते नक्की त्याचा आस्वाद घेतात, त्यांना त्यांचं मूल्य नक्की माहिती आहे. आणि आज त्या मुलांच्या जवळची भाषा पण इथे आहे, हे इंग्रजीमध्ये आहे. आणि त्या स्टॅम्प्स विषयी आपण काही म्हणजे वर्गीकरण केलं तर या सगळ्या पुस्तकाच्या पैकी तर आपल्याला काही वर्गीकरण आपल्याला दिसतं. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य लढा याच्याशी संबंधित काही स्टॅम्प आहेत. भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तींविषयी आहेत, त्यामध्ये कलाकार आहेत, खेळाडू आहेत किंवा आणखीन प्रसिद्ध व्यक्ती आहेत, गायक आहेत. भारतातल्या प्रसिद्ध वास्तू, इथल्या कला, इथली वस्त्र, कापडं किंवा परदेशातल्या काही महत्त्वाचे इव्हेंट आहेत त्याविषयी आहे, महत्त्वाच्या विषयांबद्दलचे स्टॅम्प आहेत. भारतातील भौगोलिक स्थानं, भारतातील पर्वत, नद्या, वन्य प्राणी, पक्षी, फुलं अशा संबंधित स्टॅम्प्स आहेत. भारतातली सांस्कृतिकता दाखवणारे स्टॅम्प्स आहेत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की मी तुम्हाला फक्त झलक सांगितलेली आहे. तुम्ही पुस्तक उघडा आणि कुठलंही पान उघडा, त्या एका जगामध्ये तुम्ही जाऊन पोहोचता आणि एक वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. आणि मी म्हटलं की यामध्ये जी अचूकता आहे, वेचकपणे त्यांनी ते सांगितलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं मला वाटतं. त्या संबंधित जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सरांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. आता आणि सहज आकलन होईल अशा पद्धतीची ही भाषा आहे.
आणि त्यामध्ये काही स्टॅम्प्सचा उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतो. सर्वात पहिल्यांदा एक असा स्टॅम्प आहे की जो पान नंबर 31 वर मला त्याचा पहिल्यांदा उल्लेख करायचा आहे. आपलं भारतीय मन भारावून जाईल, आपण मनोमन सुखावून जाऊ, असा तो स्टॅम्प आहे. जर्नी ऑफ अवर तिरंगा. म्हणजे जर्नी ऑफ अवर तिरंगा सर्वात पहिल्यांदा त्याचा उल्लेख करायचा आहे, कारण या स्टॅम्पकडे पाहतानाच ना आपलं कुठेतरी भारतीयत्व जागं होतं. आणि लेखकाने सांगितलं याच्यात की हा स्टॅम्प कधी आलेला आहे, ऑन द ऑकेजन ऑफ आझादी का अमृत महोत्सव. आणि त्यामध्ये एक स्टॅम्प शीट आहे आणि आपल्या तिरंग्याचे रंग कसे बदलत गेले याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर इथे दांडी यात्रेबद्दलचा स्टॅम्प आहे, जालियनवाला बाग, चंपारण्याचा सत्याग्रह, म्हणजे आपल्या भारतीय इतिहासातले जे अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत ते स्टॅम्प आणि त्या संबंधीची माहिती, ती माहिती देण्याची हातोटी त्यांची खरंच खूप चांगली आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगते आहे सर. त्याचबरोबर जसं आता गीतेश म्हणाले तसे असे काही स्टॅम्प्स आहेत की जिथे आपलं मराठी मन आपलं भारावून जाईल, की नतमस्तक होऊ आपण. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कवी महाराष्ट्रभूषण कुसुमाग्रज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न विनोबा भावे यांच्याविषयी स्टॅम्प्स आहेत. आणि आपले ज्ञानोबा आणि तुकाराम आहेत. म्हणजे हे किती याच्यामधलं वैविध्य पाहिलं ना. स्टॅम्पचं पुस्तक आहे म्हणून तुम्ही वाचायला जाल, पण आतलं वैविध्य पाहिलं तर खरोखर थक्क होतो आपण. त्यानंतर आपलं भारतीय मन म्हणजे ज्यातनं नतमस्तक होईल, किंवा जी भारताला ललामभूत ठरलेली अशी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याविषयीचे स्टॅम्प्स आहेत. त्यामध्ये आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद इन शिकागो, म्हणजे विवेकानंदांनी ज्या शिकागोमध्ये त्यांचं वक्तव्य प्रसिद्ध होतं, ज्याने जगाला भारून टाकलं, तो क्षण अजरामर करणारा हा स्टॅम्प अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दलचं भाष्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणखीन भगतसिंग यांचं बलिदानाची आठवण देणारा त्यांचा शहीद दिवस हा स्टॅम्प आहे. स्वामी दयानंद सरस्वती आहेत. म्हणजे आपण जर का मी सगळं सांगायला लागले तर त्यातलं म्हणजे ती उत्सुकता मला तुमची कायम ठेवायची, म्हणून मी काहीच गोष्टी इथे सांगते आहे. त्याच्या पुढे कुमार गंधर्व, आणि मी पुढे एक नाव सांगते ते पाहून मी अक्षरशः थक्क झाले, गझल गायक जगजीत सिंग यांचा स्टॅम्प आहे. तर ही जणू काही अशी एक ना मैफल भारतातल्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वांची या स्टॅम्पच्या मधून आपल्या समोर आलेली आहे असं वाटतं. गांधीजींचा स्टॅम्प हा 150 पेक्षा जास्त देशांनी वितरित केला, ही माहिती सरांनीच दिलेली आहे अर्थात. आणि 100 पेक्षा जास्त देशात त्यांचे पुतळे आहेत. हा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या मूल्यांचा आणि भारतीय मूल्यांचा एक कुठेतरी विजय आहे. हे सगळी माहिती आपल्याला यातून मिळते. आणि मुख्य म्हणजे ज्या ब्रिटिशांच्या विरोधात गांधीजींनी स्वातंत्र्य लढा उभारला, त्या ग्रेट ब्रिटनने सुद्धा त्यांचा स्टॅम्प वितरित केला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळते, या पुस्तकातून मिळते. आणि पुढे न हे लेखक न प्रांजळपणे सांगतात, काय सांगतायत, दो इट इज नॉट इन माय कलेक्शन, हे पण त्यांनी सांगून टाकलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं की माझ्याकडे एवढेच स्टॅम्प आहेत. तर मला असं वाटतं एवढेच नाही तर एवढे स्टॅम्प आहेत आणि त्याच्याबद्दलचं भाष्य जे आहे ते खरोखर म्हणजे तुम्ही थक्क होऊन जाल, तुम्हाला काहीतरी मिळेल त्याच्यातनं असं आहे. आणि मग हे स्टॅम्पचं विश्व जे आहे ना ते आपल्याला अधिकाधिक खोलात नेत जातं. आपल्या ज्या कक्षा आहेत ज्ञानाच्या जाणीवेच्या कक्षा जणू काही विस्तारत जातात. एक ॲप्थोलॉजी हा स्टॅम्प आहे. 1963 मध्ये परिषद झाली होती दिल्लीमध्ये, तेव्हा हा स्टॅम्प काढला. आणि लेखक काय म्हणतात त्यांच्या शब्दात ऐकूया. पिक्चर ऑन द स्टॅम्प इज अन आय ऑन इन द लोटस. ब्युटिफुली eyed person is called lotus eyed, so lotus. The eye inside is shaped as the eyes painted in Ajanta caves, which look so attractive, calm and peaceful. असं त्यांनी वर्णन इथे दिलेलं आहे. आपल्याकडे संस्कृतमध्ये नेत्रकमल असं जे म्हणतात त्याच्याशी संबंधित हे आहे. आणि या स्टॅम्पवरती
एक फ्रेज लिहिलेली आहे, ती संस्कृतमध्ये आहे आणि त्यामध्ये विदेह राजाचा उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा लेखकाने दिलेलं आहे. म्हणजे हे इतकं खोलात नेलेलं आहे त्यांनी. हा प्रवास जो आहे, त्यांचा प्रवास हा साधा सुद्धा नाहीये. हा प्रवास त्यांच्याबरोबर आपण करत राहतो तेव्हा आपल्याला अनेक मुद्दे, अनेक वेगवेगळे अनुभव आपल्या समोर येतात. तसंच कर्नाटकातल्या कोलार इथल्या सोन्याच्या खाणींसंबंधीचा स्टॅम्प आहे आणि त्याच्यावर काय आहे चित्र, की एका बोगद्यामध्ये खाणकामगार उभा आहे आणि त्याचं जे शस्त्र म्हणजे ते खूप वेगळं असतं. सोन्याची खाण आणि त्याच्यातनं सोनं काढणं ही काही साधी गोष्ट नाही. तो त्या शस्त्र घेऊन तो उभा आहे आणि खाली ते सोनं त्या मोल्डमध्ये येतं आहे. हे सगळी माहिती हा अतिशय वेगळा स्टॅम्प आहे आणि हा एवढासा स्टॅम्प असतो ना, त्याची ही स्पष्टता देण्यासाठी एक विश्लेषण खूप आवश्यक असतं. ही विश्लेषण अनालिसिस सरांकडे आहे आणि त्यांच्याकडे एक शोधक नजर आहे आणि ते अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर ते ठेवतात. त्यांच्या लेखनातनं खूप सरळपणा आहे, त्यात कुठेही गुंतागुंत नाही. मला माहिती आहे म्हणून मी वाचकाला खूप काहीतरी सांगणार आहे आणि त्याला गुंतागुंत करून त्याला काहीतरी अशा पद्धतीचं नाही. त्यांनी एक एक स्पष्टपणे एक एक मुद्दा समोर ठेवलेला आहे तर आणि अभ्यासू नजरेने त्यांनी त्याच्याकडे पाहिलेलं आहे. अर्थात ते अभ्यासू आहेतच, आपल्याला माहिती आहे की आणखीन एवढं त्यांचं कलेक्शन आहे. आणखीन काही स्टॅम्प्स, 3 म्युझिशियन्स हे प्रसिद्ध चित्रकार पिकासोचं चित्र हे आपल्याला दिसतं. भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांचं प्रतीक्षा हे चित्र आहे आणि सर्वांवर सुंदर भाष्य लेखकाने केलेलं आहे. गंगेचा उगम तो गोमुख आणि माउंट एव्हरेस्टचा स्टॅम्प आहे. तसंच काही ज्या चित्रपटांनी इथे आपल्या संपूर्ण जगावर राज्य गाजवलं, टायटॅनिक, जुरासिक पार्क, ते स्टॅम्प्स आहेत. हिमालयातली फुलं इथे आहेत, रबराचं झाड आहे, भारतीय अत्तर, भारतीय कापड, त्यामध्ये कलमकारी, ही सगळे स्टॅम्प्स इथे आहेत. आता मी सगळंच काही सांगत बसणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की एखादा शिंपला असतो तो बंद असतो, तो उघडला की तुम्हाला त्यातला आतला मोती दिसतो, त्या मोत्याचं सौंदर्य दिसतं, त्याची झळाळी दिसते. तसं हा एक बंद शिंपला आहे हे पुस्तक. म्हणजे तो शिंपला तुम्ही उघडा आणि त्यातनं तुम्हाला कितीतरी ज्ञानाचे झळझळते मोती तुमच्या समोर येतील. आता या पुस्तकाची निर्मिती देखणी आहे, मी अनेकदा सांगितलं, पण ती फक्त देखणी नाहीये. त्याच्यामध्ये एक विचार आहे, त्याच्यामागे त्यांनी सांगितलं तशी रंगीत पानं त्यांनी केली, विषयानुरूप मांडणी आहेत, स्टॅम्पचे फोटो अतिशय क्लिअर आहेत आणि सृजन संवादने आता पुस्तकांची 100 ओलांडली आणि तो त्यांचा ब्रँड झालेला आहे. तर त्याचाही खूप आनंद आहे. याच्या पुढे मला असं वाटतं की हे पुस्तक इंग्रजीत आहे, सुंदर इंग्रजीत आहे आणि ते त्यामुळे मुलांपर्यंत पोहोचेल, जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पण तरी सुद्धा मराठीमध्ये सुद्धा मी अशा पद्धतीचं कोणतंही पुस्तक पाहिलेलं नाही. त्यामुळे असं पुस्तक मराठीतही यावं असं मला वाटतं आणि अगदी अशाच पद्धतीचं नाही, पण त्यांचं जे काही ज्ञान आहे त्याच्याशी संबंधित वेगळ्यापणा पद्धतीने ते लिहू शकतील. म्हणजे नक्कीच ते लिहितील आणि असाच सुंदर प्रकाशन समारंभ करतील, मला खात्री वाटते. आणि असं आहे ना की मराठी वाचक सुद्धा आज सुजाण आहे. ते फक्त कथा, कादंबऱ्या, रम्य काल्पनिक विश्व यातच नाही हरवलेले. आजचा मराठी वाचक हा काही संख्येने का होईना नवीन पुस्तकांचं नेहमी स्वागत करतो. त्यांना अशा ज्ञान, रंजन आणि वेगळ्या पुस्तकांची नेहमी एक वाचनाची भूक आहे. त्यामुळे हे पुस्तक मराठीत यावं आणि ज्या मुलांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, इथे आपल्या शहरामध्ये तर सगळी मुलं वाचतात, पण मला असं वाटतं की अनेक इंटिरियर भागात, आपण अंतर्गत भागात गेलो तर मुलांना समजण्यासाठी सहज सोप्या मराठीत सुद्धा त्यांनी असं पुस्तक जरूर लिहावं असं म्हणजे मी इथे त्यांना सांगण्याची मला आवश्यकता वाटते. आणखीन आत्ताच आपल्याला वर्ल्ड बुक डे आपण साजरा केला. आपण साजरा करतो म्हणजे काय करायचं की नुसतं तो पुस्तकांचं कपाट असलेला फोटो आपण सोशल मीडियावर टाकला तर तो साजरा होतो का? तसं नाहीये. तर आपण खरं तर स्वतः अशा पद्धतीची पुस्तकं एकमेकांना प्रेझेंट दिली पाहिजेत, गिफ्ट दिली पाहिजेत. आपल्याकडे एक म्हणजे काय असतं की भेटवस्तू द्यायला आणि घ्यायला सगळ्यांना आवडतात.
हे पुस्तक असं आहे की जे आपण संग्रही ठेवू शकतो, केव्हाही कुठलंही पान उघडून वाचू शकतो आणि त्यामध्ये सगळ्या वयोगटांना मोह घालील असं हे पुस्तक आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांना आवडेल, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आजोबांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. त्यामुळे याचं मराठीकरण करणं हे सुद्धा मला खूप आवश्यक वाटतं. अतिशय सुंदर या पुस्तकाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं याचा मला खरंच आनंद होतो. आणि शेवटी आपण एक छंदांविषयी बरंच बोलले यामध्ये. त्यावेळी असं मला वाटतं की एक चीनी म्हण आहे की तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं फूल घ्या. म्हणजे 1 रुपयाचं फूल म्हणजे ती सौंदर्यलक्षी तुमचा एक छंद जो असेल तो तुमच्या जीवनाला आकार देईल. तर हा असा जीवनाला आकार देणारा एक खूप सुंदर छंद त्यातलं निर्माण झालेलं पुस्तक. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. जवळपास हे पुस्तक आपल्याला समजलंच आहे की नक्की काय आहे ते. कारण इतकं सुंदर समीक्षण सुजाता राऊत मॅडमनी केलेलं आहे. ते नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांची उत्तम समीक्षण करतात आणि आता तोही मला वाटतं त्यांच्या एका छंदाचाच भाग आहे. आणि आता मात्र अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी डॉक्टर निलेश जयवंत यांना विनंती करणार आहे. पुस्तकाबद्दल म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल, बोलणेच संपले बोलू काय आणखी. पण त्या अनुषंगानं आज जी संधी मिळालेली आहे आणि मलाही बोलायला आवडतं बरं का मानसी, जितकी तू बोलतेस. मी आलो ना पहिल्यांदा तेव्हा मला असं वाटलं की या मुलीचे डोळे किती बोलके आहेत. त्याच्यानंतर लक्षात आलं बापरे ही मुलगी किती बोलकी आहे. पण खरंच खूप सुंदर बोलतेस आणि खूप विचारांती बोलतेस. ही मात्र माझ्यासाठी अतिशय काय म्हणता येईल नवीन अशी बाब वाटली. कारण बरेच वेळा निवेदन करत असताना बडबड करताना करणाऱ्या निवेदिका ऐकलेत, विचारवंत आणि ती एवढी यंग असताना, सुंदर असताना. नाही, तेवढी विचारवंत फक्त माझीच बायको होती त्या वयात. तर खूप मला आनंद वाटला तुझं निवेदन ऐकत असताना. मी तिकडे जातो, मला असं गाणं म्हणत असताना वगैरे असा माईक घेऊन वायर वगैरे असं हातात ठेवून गाणं म्हणण्याची आवड आहे. आम्ही असे बरेचसे क्षण अनंत गद्रे, ॲडव्होकेट अनंत गद्र्यांबरोबर. किती जड वाटतंय ना. मी त्याच्याहूनही जड खरी सुरुवात करणार होतो, पण तितक्यात मानसी डोक्यात घुसली आणि योग्य मला जसं वाटलं तसं मी बोलायला सुरुवात केली. आता खरं मी काय बोलणार होतो माहिती आहे का, की रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अनंत गद्रे यांना आज त्यांच्या या पुस्तक सोहळ्यानिमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो. पण असो, बोलण्याच्या ओघात तेही होऊन गेलंच की. बरं, एक महत्वाची गोष्ट आहे ते पुस्तक म्हणजे फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. पोस्टल हा शब्द लक्षात ठेवायचा. स्टॅम्प्स बद्दलच सगळे बोलत होते, कारण स्टॅम्प म्हटलं ना तर पहिले महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे छाप. या शब्दाचा अर्थ आपण पहिले समजून घ्यायला पाहिजे. ती म्हणजे छाप. म्हणजे काय, तर ते म्हणजे इम्प्रेशन. वेन एव्हर यू मीट अ पर्सन, मी उगीच मानसी तुझा उल्लेख ती नाही केला, तिकडे छान तुझं इम्प्रेशन तयार झालं आणि दॅट इज द रिझन हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इतकं छान चाललेलं आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्याही कार्यक्रमामध्ये, आज उत्सवमूर्ती तर आहेतच, नंदूदादा याच्यावर ओळखीवर आपण सध्या थोडासा विराम घेऊ आणि नंतर पुन्हा त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा मी थोडीशी चिरफाड करणार आहे. मी मुद्दामून असे शब्द वापरणार, कारण मी सर्जन आहे, डेंटल सर्जन आहे, त्यामुळे मला असे शब्द वापरायची परवानगी आहे आणि कुठल्याही फॉर्मल इनफॉर्मल गॅदरिंगमध्ये असे शब्द वापरायची मला सोय आहे. त्यामुळे पण नंदूदादाच्या संदर्भात काही गोष्टी बोलत असताना मला, आणि या पुस्तकाच्या संदर्भात हा भाग जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला खूप वेगळाच उत्साह वाटला. कारण त्याच्याबरोबर मी रोटरीमध्ये खूप काम केलेलं आहे. तिथून आमच्या गोष्टींची म्हणजे आमच्या नात्याची सुरुवात झाली. कांचनच्या लक्षात आलेलं आहे की मी काहीतरी वेगळं बोलायला लागणार होतो आणि मी वेगळ्या ट्रॅकवर सुरू केलं म्हणून. पण इम्प्रेशन याच्यावरनं मी म्हणतो की ओळख आपल्याला ना वेगवेगळ्या लोकांची जी झाली नंदूदादा, आणि ते इम्प्रेशन तुझ्या या स्टॅम्पच्या पुस्तकाबद्दल ते बोलत असताना माझ्या मनावर जे पडत होतं, अगदी
मगाशी सुजाताताई बोलत असताना ना, मला गहीवरून येत होतं. याचं कारण असं की माझं आणि तुझं नातं किती घट्ट आहे त्याचं इम्प्रेशन, ह्याचं सारखं प्रतिबिंब मला जाणवत होतं. आणि हे तुझ्याबद्दल बोलत असताना ती आत्मीयता मला सारखी एक ओढ म्हणून निर्माण करत होती. स्टॅम्प स्टॅम्प स्टॅम्प, इट हॅज स्टॅम्प्ड द कनेक्ट दॅट आय शेअर विथ यू. आणि त्या कनेक्टचा पहिले मला उल्लेख करावा असा वाटतो या ओघानं. नंदूदादा अध्यक्ष होता, मी त्याचा अप्रेंटिस होतो, म्हणजे मी सेक्रेटरी होतो. आणि तिथून माझ्या रोटरीची सुरुवात आहे. त्यामुळे माझी ओळख म्हणून जर द्यायची झाली तर नंदूदादाचा अप्रेंटिस म्हणून मला खूप आवडते. कारण तिथून रोटरीमध्ये कसं बघावं अशी कुठेतरी माझी सुरुवात झाली ती नंदूदादा तुझ्या. आणि तो इम्प्रेशन, तो स्टॅम्प आज सुद्धा मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेला आहे. तर म्हणून इम्प्रेशन, स्टॅम्प आणि नंदूदादा. बरं, या सगळ्या गोष्टींचा भाग भारावलेल्या अवस्थेत बोलत असताना आणि भान ठेवून बोलत असताना, मी शेवटी रोटरीचा एक उच्च पदाधिकारी आहे याचं भान मला ठेवायला लागतं. आणि हे आज मात्र बोलत असताना हा प्रवास मी तुझ्या अनुषंगानं, तुझ्या लेन्समधनं, तुझ्या पुस्तकाच्या किंवा तुझ्या छंदांच्या लेन्समधनं बघण्याचा प्रयत्न करतोय. कारण तेच पाहत होतो मी मगाशी. आणि बहुआयामी असं तुझं व्यक्तिमत्व आहे हे मला सारखं जाणवत होतं. म्हणजे रोटरीमध्ये पहिल्यांदा मला भेटलेला नंदूदादा, त्याच्यानंतर आमचं एक फॅमिली बॉन्ड तयार झालेलं असा नंदूदादा, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्युरियसली बघणं. मला अतिशय, आपण सगळ्या मोठ्या मोठे शब्द वापरतो, तुम्ही खरंच खूप विद्वान आहात आणि ह्या वयामध्ये एवढ्या मोठ्या शब्दांची वापर. आता मी हे बोलत असताना जर मी गीतेशचं नाव नाही घेतलं तर आय विल बी डुईंग इनजस्टिस. तर मी एवढी भारी भक्कम भाषा आहे तुम्हा लोकांची आणि तुम्ही ज्या पद्धतीने ती मांडता आणि त्यामध्ये विचारांची गोंधळ आणि त्याच्यामध्ये शब्दांची गुंफण वगैरे, म्हणजे एकदम खूपच सीमेरेषे पार अगदी तुमचे फलंदाजी तुझी चालली होती. आम्ही मात्र टुकू खेळायला शिकलो आणि टुकू खेळायला शिकलो. त्याचे कोच आमचे नंदू गदरे आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र आम्हाला पण सिक्सर मारण्याची संधी मिळत गेली आयुष्यामध्ये. तर महत्वाचं गोष्ट असते ती म्हणजे आपण आपल्याला जी काय आवड आहे ना, त्याला मग तुम्ही छंद म्हणा किंवा काही म्हणा, ती आपण त्याच्याबद्दल करतो काय. इट इज नॉट अबाउट द व्हॉल्यूम. मगाशी तू बोलता बोलली, थोडंसं करेक्ट केलं तर चालेल कारण थोडा एक्सपिरियन्स जास्ती आहे म्हणून. बाकी तुझा उत्साह खूप सुंदर. की तू जे म्हणालीस ना, ज्यांच्याकडे 15,000 स्टॅम्प असेल त्याचं तर ते काय कॉफी टेबल बुक वगैरे असं झालं, त्याचं बुक झालंच नसतं कधी. याचं कारण असं की जो 15,000 स्टॅम्प गोळा करण्यामध्ये गर्क आहे तो फक्त त्या गोळा करण्यामध्येच गर्क आहे. ओके, मानसशास्त्रीय दृष्टिकोन सांगतो. आणि त्याच्यामध्ये त्याच्यातनं भानावर येऊन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं टाकण्याचा विचार करण्याची प्रक्रिया ही मुळी एका वेगळ्या बहुआयामी रसायनाचाच भाग असतो. आणि त्याची जी एक घडण असते ना, ती प्रत्येकाची वेगळी असते. नंदूदादाची ही घडणच मुळी वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघणं. म्हणजे मला रोटरीचा माजी अध्यक्ष म्हणून तो जितका जवळचा, तितकाच आम्ही एकत्र गाणी म्हणत असतानाचा नंदूदादा एकत्र जवळचा. त्याच्याच बरोबर त्याच्यानंतर थोडंसं वेगळे आम्ही, म्हणजे क्लब बदलले, नंतर रस्ते थोडेसे वेगळे झाले, वेगवेगळ्या ह्या असतात, जबाबदाऱ्या असतात, त्याप्रमाणे भेटणं कमी भेटणं असं झालं. पण तेव्हाचा नंदूदादा आम्हाला दिसायचा तो वेगवेगळ्या स्थळांचं फोटोग्राफी करणारा. इथे कुठेच कोणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, उत्तम फोटोग्राफी करतात अनंत गद्रे. आणि मग त्याच्यामधनं ना नेहमी लक्षात येतं की जर्नी पहिल्यांदा आपल्याला असं वाटू शकतं, इज इट वॉन्डरलस्ट, म्हणजे मी बरं का प्रसन्न की आपण इकडे जावं तिकडे जावं कारण आणि त्या नवीन काहीतरी गोष्टी बघाव्या. पण त्याच्या मागे कुठल्या ना कुठल्या तरी विचारांची पण घडण असायला पाहिजे. देर इज ऑब्झर्वेशन अँड देर इज समथिंग कुतूहल. म्हणजे ऑब्झर्वेशन हे नुसतं वृक्ष नाही, ताई म्हणाल्या त्याप्रमाणे, की त्याच्या मागे एक कुतूहल, एका मुलाचं, लहान मुलाचं कुतूहल असायची गरज असते. देर शुड बी अ इनोसन्स, क्युरिओसिटी आउट ऑफ इनोसन्स. आणि क्युरिओसिटी आउट ऑफ इनोसन्स असतं ना,
तेव्हाच माणूस तो त्याच्या मागे अजून काय असेल, अरे त्याच्या मागे अजून काय असेल असा विचार करतो आणि त्यातून जे घडतं त्याला लोक इंटेलेक्च्युअल प्रॉवेस म्हणून ओळखतात. खरं ती इंटेलेक्च्युअल प्रॉवेस इज नथिंग बट अ प्रोसेस. इट स्टार्ट्स विथ इन्स्टिंक्ट्स, इंटरेस्ट, इन्स्टिंक्ट ऑफ गोईंग समथिंग अँड ट्राईंग टू एक्सप्लोर, काहीतरी नवीन एक्सप्लोर करत. त्याच्यानंतर यू ट्राय टू डेव्हलप इट ॲज इंटरेस्ट. मग तो इंटरेस्ट हॉबी म्हणूनही असू शकतो, पण हॉबी जी फक्त अंत हॉबी म्हणून होत नाही. पुन्हा खूप चांगलं म्हणाले, केव्हाही घ्यावी केव्हाही सोडावी, केव्हाही सोडावी आणि केव्हाही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची सुद्धा संधी मिळावी, अशी ती असते. आणि त्यामुळे तो जो भाग आहे तो इन्स्टिंक्ट टू इंटरेस्ट आणि देन फ्रॉम इंटरेस्ट टू आस्किंग क्वेश्चन्स विच इज द पार्ट ऑफ इंटेलिजन्स. तर हे प्रत्येकाला शक्य आहे का? बिलकुल नाही. याचं कारण असं की त्याच्यासाठी मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एक बुद्धिमत्ता असण्याची गरज असते. कुतूहल हे कुतूहल लहान मुलाचं असतं, पण तो फक्त लहानच राहतो का? नाही. त्या कुतूहलातून जे काही ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया होते ती त्याच्यामध्ये असलेल्या बुद्धिमत्तेमुळे. आणि त्या संपूर्ण थोडक्यात सांगायचं तर आता, आणि दॅट गोज टुवर्ड्स टेकिंग युअर सेल्फ फ्रॉम इन्स्टिंक्ट टू इंट्युशन. म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या घडणीचा भागच जणू काही जर्नी म्हणून मला तुझ्या या स्टॅम्पच्या पुस्तकातून दिसत होता. ह्याचं कारण असं की बहुआयामी व्यक्तिमत्व हे फक्त एका स्टॅम्पच्या कलेक्शनच्या पुस्तकातून तुझी ह्या संपूर्ण तुमची बहुआयामी व्यक्तिमत्वाचा अंदाज येत होता. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणार लोक. मी माझ्या पद्धतीने सांगायचा, निकारागुआ नावाचा तिकडे उल्लेख आहे आणि तिथे पनामा कॅनल आहे. मग निकारागुआ का? तर पॅनामा कॅनल आणि निकारागुआचं असलेलं नातं त्यांनी सांगितलंय की पहिले म्हणजे तो पॅनामा कॅनल तिकडे निकारागुआमध्ये असणार होता आणि तिकडे नंतर लक्षात आलं की एकाने कोणीतरी प्रश्न घेतला की तुम्हाला माहिती आहे का इकडे व्हॉल्कॅनोज आहेत, आणि व्हॉल्कॅनोज आहेत असं म्हटल्यानंतर तो सेनेटमध्ये प्रश्न केला आणि तिथे होणारा जो भाग आहे तो पॅनामा कॅनल, पनामा ह्या क्षेत्रामध्ये सेंट्रल आणि म्हणजे काय म्हणता येईल त्याला, नॉर्दर्न आणि सदर्नच्या मध्ये पॅनामा कॅनल हा पॅनामा कॅनल नसता, निकारागुआ असता. पण त्याच्या मागची ही सूक्ष्म कहाणी जो माणूस स्टॅम्पचा मागोवा करत असताना विचारतो, त्याची विचार आणि प्रश्न विचारण्याची क्षमता कशी असावी हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. इट्स नॉट अबाउट ओनली बिंग इंटेलेक्च्युअल दॅट मॅटर्स. इट इज अबाउट स्टेईंग क्युरियस and then trying to create intellectual prowess out of that curiosity by asking the right questions. हा मला भाग वाटतो. जर जे शिकायचं असेल, आणि यंगस्टर्सनी आता म्हणून इथे गीतेशकडे येतो. गीतेश हे पुस्तक महत्वाचं का आहे? कारण अशा गोष्टीचा विचार करण्याची प्रक्रिया ही नंदूदादाच्या ह्या फक्त एका छंदातून दिसते. म्हणून तू मला अशी म्हणालास त्याप्रमाणे मूल्य काय आणि त्यातनं अमूल्य असं काय मिळणार आहे, हा भाग जो आहे. आणि त्यासाठी तू स्वतः एवढं कठीण माध्यम स्वतःच्या अंगावर घेतलंयस, म्हणजे ही खूप सुंदर गोष्ट तू अशा कुठल्या तरी प्रोसेस आणि जर्नी उलगडून दाखवण्यासाठी घेतलेली आहेस. याच्यासाठी आपण गीतेशचं मनापासून कौतुक करूया. बिकॉज अनलेस अँड अंटिल, म्हणजे तू तुझ्या परीने म्हणशील तर यू युअर सेल्फ इज आर क्युरियस इन युअर वे. दॅट इज द रिझन इट वॉज पॉसिबल टू अलाइन विथ द क्युरिओसिटी अँड दिस सॉर्ट ऑफ. अरे स्टॅम्पवर पुस्तक आहे, ठीक आहे तिकडे ठेवूया, आपण थोडंसं चहा कॉफी पिऊ आणि जाऊया. पण त्या पद्धतीने असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा भाग तुला जाणवला आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं प्रकाशनात रूपांतर झालं. आणि ही प्रोसेस जी आहे ना, ही पुस्तकातून न जास्ती समजते, कारण आपण पुन्हा पुन्हा ते बघतो, त्याची बँडविथ जास्ती असते. नाही तर आपण रील, मग असे छान वाटलं ते असं आपण करतो, पण एका विचारांचे दुसऱ्या, म्हणजे माकडासारखं आहे ते बेसिकली. इट इज बेसिकली माइंड इज नथिंग बट अ मंकी. द ओनली अनफॉर्च्युनेट पार्ट तू बोलत असताना मला जाणवत होतं की जर आपण असंच करत राहिलो ना, पुन्हा आपण नकळत वी विल अगेन बिकम डी इव्हॉल्व्ड, असं होईल की काय ह्याची मला काळजी वाटते. कारण खरंच
इफ वी लेट अवर सेल्स गो फ्रॉम वन थिंग ऑन आणि ह्यांनी काय केलं, यांनी एकाच गोष्टीचे पदर शोधले. दॅट इज बेसिकली द इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन काइंड. याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि शिकवण करत असताना, शिक्षण देत असताना ह्या गोष्टीचा अमूल्य भाग आपण ठेवायला हरकत नाही. त्यामध्ये सुद्धा त्याची चुणूक दिसून येते. काय म्हणतो तो, की आपण ह्या शाळांमध्ये असलेल्या स्कीम्समध्ये त्याचा जर भाग केला आणि ती गोष्ट पुनर्जीवित केली तर, कारण पास्ट पासून प्रेझेंट आणि प्रेझेंट मध्ये आज स्टॅम्प्स कालबाह्य होतील, पण त्याच्यामध्ये लागणारी ही जी आवड आहे आणि आवडीतून निर्माण होणारा हा संपूर्ण जो काय भाग आहे घडणीचा, त्याची तर कुठे ना कुठेतरी लोकांना सवय लागेल. इथे पुन्हा तू बोललीच आहेस की योजनाबद्धता. कुठलीही गोष्ट छंद म्हणून, मला माहितीये का मला कुठला छंद होता, मला एकच छंद होता, तो म्हणजे मित्र बनवता, तो म्हणजे लहानपण. त्याच्यानंतर मी कॉलेजात होतो तेव्हा मला मैत्रिणी बनवण्याचा छंद होता. त्याच्यानंतर ताई म्हणाल्या त्याप्रमाणे मला माझ्याकडे बुक्स ठेवण्याचा छंद होता. मला कुठली बुक्स होती, प्रत्येक मैत्रिणीबद्दल लिहिलेलं एक वही आणि तिच्याबद्दल आठवणीचं एक मोरपीस नव्हतं ते, पिंपळाचं पान. तर असे छंद मी पण खूप जपले. आय एम इन द हॉबी ऑफ मॅनेजिंग पीपल, अंडरस्टँडिंग पीपल, नोईंग पीपल अँड इव्हॉल्विंग ॲज अ ह्युमन बिंग. आणि शेवटी ते मला कुठे घेऊन गेलं असेल तर मॅनेजिंग द स्पिरिच्युअल क्वेश्चन ऑफ अ पर्सन. बरं, स्पिरिच्युअल क्वेश्चन म्हणजे फार फार कठीण वगैरे काय नाही सच्चे. इट इज नथिंग बट द हॅपीनेस दॅट यू कॅन गेट आउट ऑफ द एनर्जी दॅट यू इन्व्हेस्ट इन युअर सिस्टम. We generally give too much importance to the mind, we give too much importance to our intellect, and we don't ask the entire journey from instinct to intuition, where we need to really apply our energy. आणि यू हॅव टू पुन्हा नियोजन पद्धतीने, म्हणजे त्याला प्रॅक्टिस आहे. म्हणून स्पिरिच्युअल कुठलीही गोष्ट म्हटली की आपण म्हणतो साधना लागते. असा एक साधक सुद्धा आपला नंदू दादा आहे हे मला बोलताना, कारण त्याचा स्पिरिच्युअल क्वेश्चन प्रचंड आहे. आपल्याला बोलणारे सद्गुरू दिसले म्हणजे तो तेच सद्गुरू असतात असं नाही. तर आपल्याला अशा पद्धतीची घडण स्वतःच्या पद्धतीने मांडणारा व्यक्ती जरी दिसला ना, आणि तो एकदम एकरूप होऊन, बायकोला विचारू नये तो कसा आहे. तुकारामाच्या बायकोला कधीही विचारून, तुकाराम माऊली, ज्ञानोबा माऊली वगैरे सगळं ठीक आहे, तुकारामाच्या बायकोला मिळालं तर ती शिव्या द्यायची. ओके, ते काय आपलं कुठेतरी जाऊन बसतात आणि ते विठ्ठल विठ्ठल करतात आणि इकडे दुकान आहे, ते दुकान कोण चालवणार वगैरे असं. पण ताई तुला अशा कुठल्याही प्रकारची तेवढी त्या दर्जाची कुठली कंप्लेंट करण्याची सोय नाही. त्यांनी त्याचं दुकान खूप चांगलं चालवलं, ऍडव्होकेसी एवढं चांगलं चालवलं की आता त्याच्यात दुकानात त्या खुर्चीवर तिकडे मुगदी जाऊन बसलेली आहे. म्हणजे ते दुसऱ्या पिढीत सुद्धा त्याचं दुकान तो घेऊन गेलेला आहे. त्यामुळे तुकारामासारखं झालं नाही आणि त्याच्यासाठी काही विठ्ठल विठ्ठल विमान वगैरे धाडणार नाही. विठ्ठल विमान धाडतो की नाही धाडत ह्याची आपल्याला कुठल्याही पद्धतीने इथे विवेचन करण्याची आवश्यकता नाही. पण जे आहे तो टाइम, ओके, तो ज्या पद्धतीने या व्यक्ती भल्ली आणि त्याच्या पलीकडचा असा जो माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर त्याच्या पुस्तकाला मागोवा करत असताना, त्या अनुषंगाने त्याच्या आयुष्याचा मागोवा करत असताना, त्याच्यातला जो ऋषितुल्य असा आयाम मला दिसतो, त्याला मी मनापासून नमस्कार करतो. आणि तुझ्याकडनं खूप शिकलो. आज गव्हर्नरपदी आहे ते बघत असताना तुझ्या चेहऱ्यावर असलेला माझ्याबद्दलचा अभिमान याच्याहून मोठं पारितोषिक माझ्यासाठी नाही. आणि आज त्या आडानं त्या उंबरठ्यावर मी असताना तुम्हाला इथे बोलवलंस, लोकांशी बोलण्याची संधी साधायचा हा योग मला मिळाला तुझ्या सगळ्या आप्तेष्टांची. काही असे मित्र मला दिसत आहेत जे आधी त्या आमच्या रोटरी प्रवासात होते, त्यामुळे त्या सगळ्यांना मी पुन्हा घेऊन त्या रोटरीच्या जर्नीमध्ये निघणार आहे. आय हॅव बीन अ पायपर असं तोही म्हणायचा की तू बोलायला लागला किंवा तू असा लोकांशी ज्या पद्धतीने संवाद साधतोस त्या पद्धतीने लोक तुझ्याबरोबर येत राहतात. तर अशा पद्धतीचा माझा आत्मविश्वास वाढवणारा, सदैव माझ्या पाठीशी राहणारा महामित्र आज पुन्हा तुला एक वार शुभेच्छा देतो. आई, तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल आज या आडानं. तसं पाहिलं तर त्याच्या विषयाची आधी पुस्तकं तुझी 2-3 झालेली आहेत तुझ्या विषयाशी रिलेटेड.
पण ह्या विषयांमध्ये ज्या पद्धतीचा प्रवास तू करत असताना जे काय आम्हाला आनंदी दिलास, अजून उत्तरोत्तर असंच तू तुझे अजून वेगवेगळे तुझ्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत राहा, आम्हाला त्यातून काहीतरी नवीन शिकता यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो. सरांनी फार सुंदर विवेचन आणि मैत्रीच्या धाग्यानं जोडणारं एक विवेचन केलेलं आहे. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर उभं राहिलो, कारण सर्वांचे सन्मान झाले. आणि मानसी इतकं का सुंदर बोलते, कारण ती FM गोल्ड आणि FM रेनबो जे आहे त्याच्यावरती RJ म्हणून काम करते. दूरदर्शनवरती सुद्धा तुम्ही तिला निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमांमधनं पाहिलं असेल. आणि त्याहीपेक्षा स्वतंत्र ओळख म्हणजे ती उत्तम लेखिका आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये कोरोनाच्या काळामध्ये आम्ही 4 मित्र आणि ती मिळून आम्ही एक सदर लिहायचो, आमची दुनियादारी. तरुणांसाठीचं एक सदर होतं आणि त्यातला एक शनिवार तिच्या वाटेचा होता. ती तिच्या बोलण्यातनं मानसोपचार तज्ज्ञ पण डोकावत असेल, कारण ती स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहे. सारथी नावाची तिची संस्था आहे आणि विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन, विविध इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन ती समुपदेशनाचं कार्य करते. अशी मानसी माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसते. कारण तिला एकदा सांगितलेली जबाबदारी तर ती उत्तमरित्या पार पडली जाते, हा एक कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे मी सरांना विनंती करतो तिचा आपण एक भेटवस्तू देऊन सन्मान करूया. खरं तर इतके सुंदर भाषणं झालेली आहेत. म्हणजे सुजाता मॅडम त्यांची सुद्धा 3 पुस्तकं सृजन संवाद प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. आणि मला आनंदानं सांगावंसं वाटतं की हे 117वं पुस्तक आहे. आणि सुजाता मॅडमचं जे पुस्तक आहे मातीत मिसळण्याची गोष्ट, त्याला महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे आपटेनगर वाचन मंदिरचा पुरस्कार मिळाला. म्हणजे तो ते म्हणतात ना 150 वर्ष जुनं वगैरे वाचनालय आहे आणि महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं वाचनालय आहे. असे पुरस्कार मिळणारे लेखक माझ्याकडे आहेत. आणि त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की हे पुस्तक मराठीत यायला हवं. खरं तर याची मूळ स्क्रिप्ट ते जेव्हा घेऊन आले होते ती मराठीतच होती. आणि माझ्या म्हणजे म्हणतात ना की ह्याचं टार्गेट ऑडियन्स काय, आपल्याला कोणापर्यंत ही गोष्ट पोचवायची आहे, तर नव्या पिढीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा छंद पोहोचला पाहिजे किंवा तरुणांना इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आम्ही पहिल्यांदा इंग्रजीत ते आणलं आणि आता त्याचा उलटा प्रवास करायला हरकत नाही, कारण फक्त आपण पुणा मुंबईचाच विचार केला, पण त्या पलीकडच्या जगाकडे आपल्याला पोहोचायला पाहिजे. त्यामुळे मराठीत सुद्धा ती स्क्रिप्ट तयार आहे, फक्त आपल्याला त्याचं लेआउट थोडंसं बदलावं लागेल आणि निश्चितपणे तुमच्यापर्यंत ते पुस्तक लवकरच येईल असं मला वाटतं. या सर्वांमध्ये मला वाटतं तिथे अडकित्ते आहेत, काही छंद वर्ग आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूया. इथे एक माईक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मी आता मानसीकडे देतो. ठाण्यामध्ये कौपिनेश्वर न्यासातर्फे दरवर्षी छंदोत्सव असं एका वेगळ्या प्रदर्शनाचं आणि उपक्रमाचं आयोजन केलं जातं. ठाण्यामध्ये छंद जोपासणारे जेवढे सगळे जण आहेत त्यांचं कलेक्शन घेऊन ते या मध्ये सहभागी होतात. तर तुम्ही जर त्या छंदोत्सवाला कधी भेट दिली तर तुम्हालाही तिथे त्यांनी जमवलेल्या गोष्टी बघायला मिळतात. तर मला त्याच्याबद्दल माहिती सांगणारे कोणी, तर त्याच्याबद्दल सगळ्यांना तुम्ही माहिती सांगा. माहिती माझे एकंदर 16 ते 17 छंद आहेत आणि सगळ्यात मोठा जो छंद आहे तो नाण्यांचा आहे, मग नोटांचा आहे, मग परदेशी नोटा नाण्यांचा आहे, काडेपेट्यांचा आहे, त्याच्यानंतर दिव्यांचा आहे, पेनाचा आहे, समुद्र संपत्तीचा आहे, ओपनरचा आहे. ती मी माझी माहिती द्यायला बघ, आज गद्रे साहेबांचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी माझी माहिती द्यायला इथे उभा नाही आहे, पण फक्त थोडं सांगतो की छंद हा जीवनाचा आनंद आहे. तो तुम्हाला सुरुवात करता येते, शेवट करता येत नाही. कारण तुमच्या संग्रहामध्ये जेव्हा एक एक वस्तू येते ना,
त्याचा आनंद तुम्ही शब्दात वर्तवून करू शकत नाही. त्या छंदामध्ये एक गोष्ट ॲड झाली की तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात आणि पुढल्या गोष्टीची ओढ लागते, त्याला छंद म्हणतात. छंद कधी पूर्णत्वाला जात नाही. माझे स्वतःचे 2 ग्रुप आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका माणसाला नाण्याचा छंद लागला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी त्यांनी जमवली. ठाण्यातलेच वैद्य म्हणून माणूस होता. शेवटी त्यांनी देहदान केलं. त्याच्याकडलं एक छोटं नाणं 3.5 लाख रुपयाला एकाने मागितलं. मला त्यांनी फोन केला, म्हणाले मला ते 3.5 लाख रुपये नकोत, माझा जीव त्याच्यात अडकलाय. असा छंदात जीव अडकतो आणि मग त्याच्यापासून वेगळं होता येत नाही तुम्हाला. तर माझे तर एवढं जो सांगितलं तुम्हाला, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हा, हा, हा. एकच तुमचे- मिनिट, हा. मी इथे नंदू दादाचा आणखीन एक छंद आम्ही बघितलाय, तो दगड गोळा करायचा. मला वाटतं हा कोणी इथे उल्लेख केलेला नाहीये, तो मी इथे आता उल्लेख करू इच्छितो. धन्यवाद. ठाण्यामध्ये जो कोपिनेश्वर नवीन नववर्षाचा जो सोहळा होता त्याचा छंदोत्सव साजरा केला होता. तर त्या छंदोत्सवाचं जे लीड जे होते त्यांना मी विनंती करतो त्याने आपल्या त्या छंदोत्सवाबद्दल 2 गोष्टी सांगतात. अनेक धन्यवाद मान्यवरांचे आणि सर्वच माझ्या छानदिष्ट मित्रांचे असं मी म्हणू शकतो. मला स्वतःला अनेक छंद आहेत आणि मला एक फार मोठा बहुमान मिळाला त्याचा आधी उल्लेख करतो. अनंत गद्रे यांच्या दगडांच्या संग्रहाचं पहिलं छंदांचं प्रदर्शन ह्या छंदोत्सवात आमच्या छंदोत्सवतर्फे भरवता आलं, म्हणून आमचे म्हणजे फार मोठं आम्हाला ते कौतुक आहे. कारण एवढा सव्यसाची असा छानदिष्ट आहे हा, की म्हणजे आम्ही जे सगळ्यांना सांगतो की छंद माणसाला कुठे कुठे नेतात आणि काय काय त्यांच्याकडनं घडवतात, हे आत्ता प्रत्यक्ष पाहण्याचा योग येतोय आणि अनुभवण्याचा योग येतोय. तर मला स्वतःला अनेक छंद आहेतच, पण ह्या छानदिष्टांना गोळा करण्याचा पण छंद आहे माझा. गेले हा विलक्षण मोठा छंद एवढा लागलाय मला, गेली 20 वर्ष ज्याच्या हृदयात छंद तो माझा माणूस. हे सोपं गणित मला उलगडता उलगडता एवढे एवढे आनंदाचे क्षण मिळाले. नावच माझं आनंद भावे आहे आणि तुम्हा जगाने सगळ्यांनी आनंद दिला आणि आनंदाने असा धष्टपुष्ट झालो मी, कळलं का? तर ह्या छंदाने आधी म्हणजे मला छंद लागण्यापूर्वी मी 4 माणसांसमोर काय बोलेन, माझे पाय लटपटायचे. माझ्यात म्हणजे सीदंती मम गात्राणी मुखमच्या परिशुष्यती हा जो प्रकार आहे अर्जुनाचा झालेला, तो माझा पूर्वी होत असे. पण या छंदाने मला ना अर्जुनापेक्षाही मोठं करून टाकलं. म्हणजे मला देव दिसायला लागले प्रत्येक छंदात. आणि त्या देवानी सांगितलं, अरे बाबा उभा राहा, हे तुझं क्षेत्र आहे, छंद तुझा क्षेत्र आहे बाबा, तू निवड. आणि त्या छंदाने मला उभं केलं. त्याने माझ्या पायाची थरथर घालवली. त्यांनी माझ्या हृदयात असा आत्मविश्वास भरला. मी आर्टिस्ट नाही आहे, पण चित्र काढतो, नैसर्गिक रंग बनवतो, मी कॅलिग्राफी करतो, मी कागदापासून फर्निचर बनवतो, मी दुर्बिणी बनवलेल्या आहेत, लहानपणी असणारे स्टॅम्प आणि नाणी पण गोळा केलेत, दगड गोळा केलेत. मी प्रवास करतो, मी लोकांना आनंद वाटतो, मी ओरिगामी करतो, मी टोप्या घालतो लोकांना आणि लोक म्हणतात वाह भावे काय टोप्या घातल्यात, मस्त मस्त. मी आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना टोप्या शिकवतो. तुम्हाला असायला येईल हा माणूस आर्किटेक्ट नाही, पण आर्किटेक्टच्या मुलांना टोप्या. त्यांना सांगतो तुमचे 10 बोटं कामं करायला लागली तरच तुमचा ब्रेन वाढेल, डावा उजवा दोन्ही. त्यामुळे टोप्या ह्या टोप्या नाही आहेत, तर हे डिझाईनचं तंत्र आहे. ते डिझाईनचं तंत्र तुम्ही आत्मसात करा. तुम्हाला छंद असो नसो 100 छंदांची माहिती ठेवा. का ठेवा? तर तुमचे जे तुमच्या हातून काम होणार आहे ते विलक्षण होणार आहे. तुम्हाला आता अनंत गद्रेंचं एक नवं घर बांधायचं आहे, तर तुम्हाला त्यांच्या छंदाविषयी माहिती पाहिजे. आणि तुम्ही असं घर सजवाल, काय सुंदर सजवाल. तुम्ही घर तर बांधाल त्याचं,
पण पुढचं अख्खं आयुष्य अनंत गद्रे त्या आर्किटेक्टला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. काय बांधलं माझं घर. म्हणजे तुम्हाला छंद असणं म्हणजे तुम्हाला मोठं होणं. म्हणून तुम्ही समजा आशा भोसलेंचं आता मेमोरियल करायचं आहे, तर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे, तिचं लय माहिती पाहिजे, तर तुम्ही असं काही भव्य दिव्य कराल आणि लोक म्हणतील वाह काय बांधलंय. म्हणजे आशाबाईंपेक्षाही तुम्हाला मोठं करतील तर तुमच्याकडे ते तंत्र असेल तर. तर हृदयात जे काही चांगलं घडतंय त्याचा मागोवा घ्या आणि मग तुम्हाला वाटतं अरे बापरे हा पण छंद आहे, आणि ह्याच्या वाटचालीला लागला की तुम्हाला एक अत्यंत आश्चर्यकारक घटना घडते. हे सांगतो, तुमची उंची वाढते बरं का, आणि तुम्हाला वाटायला लागलं अरे मी आत्तापर्यंत काहीच नाही शिकलो, मी नैसर्गिक रंगाच्या ह्याच्यात एवढा वेडा झालो, आणि मला असं लक्षात आलं की महाराष्ट्र जगाची युनिव्हर्सिटी होता नैसर्गिक रंगात. आणि मग त्याचा शोध सुरू झाला. मग त्याच्यात एक अद्भुत घटना घडली, ती म्हणजे एका रंगाचा परिचय. आजवरच्या मानवी इतिहासात भारताने जगाला एक पिवळा रंग दिलाय पितांबराचा. तो आजपर्यंतच्या रसायनशास्त्राच्या शोधात निसर्गाला सगळ्यात जवळचा रंग हा भारतात बनला. हे ऐकून इतकं बरं वाटलं की म्हटलं माझ्या छंदाला एक कोंदण लाभलं. अरे भारताने जगाला जसं शून्य दिलंय तसं असा एक रंग दिलाय, तो निसर्गाच्या सगळ्यात जवळ आहे, त्याच्या पुढे नाही आणि पाठीही नाही कोणी. म्हणजे ह्या छंदाने आपली उंची वाढते, आपली ज्ञानाची कक्षा वाढते, आणि असे मित्र मिळतात. तो क्या बात. माझ्या एका फोनवर, यांना बघितलेलं सुद्धा नव्हतं, अनंत गद्रे हे म्हणाले की मी काही स्टॅम्प घेऊन ना येणार आहे हा. तर म्हटलं पक्ष्यांचे आणाल का तुमच्याकडे असतील तर. तो म्हणे नाही 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 पक्ष्यांचे नाही, मी दगड आणणार आहे. आणि मग दगडांचे घेऊन मला उद्घाटन झालं प्रदर्शनाच्या, तेव्हा आमची तोंडओळख झाली. तोपर्यंत माहिती नाही, पण केवढा विश्वास आहे बघा. हा छंदामुळे येतो बरं का. दुसऱ्यावर विश्वास टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी कोणावरही विश्वास टाकणाऱ्या गटातला नव्हतो. मी 35 वर्ष इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम केलं बरं का. म्हणजे कोणावर विश्वास नाही टाकायचा ना. पण छंदामुळे तो टाकायला लागलो. केवढा बदल झाला माझ्यात, नाही का. ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ही फार मोठी गोष्ट मिळवायला तुम्हाला छानदिष्ट असावं लागतं. त्यांना हे माझं भाषण छोटंसं संपवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, आणि भरभरून शुभेच्छा देतो. अशी अनेक पुस्तकं मला बघायला मिळावीत. एक छोटीशी डिझायनर म्हणून सूचना, पुढचं स्टॅम्पचं पुस्तक आहे त्याला स्टॅम्पची कडा असते ना दंतूर, तशी मार्जिन करावी अशी माझी इच्छा आहे. या समर्थ प्रकाशकाकडनं ही छोटीशी अपेक्षा आहे की त्याला स्टॅम्पचं कोंदण असावं, बाहेरची बाजू स्टॅम्प सारखी करता जमेल. क्या बात. बघूया करता येते का, बघूया. असं माझं छोटंसं आहे. धन्यवाद, थँक्यू. अजून एक गोष्ट मग तुम्हाला इथे सगळ्यांना सांगायला पाहिजे की आता जीपीओ मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या फोटोचे पण स्टॅम्प करून मिळतात. हा, तर ते पण करता येऊ शकतं, आणि एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी ती एक खूप छान गोष्ट असू शकते. तर त्याची माहिती तुम्ही जरूर घ्या. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये हो पुस्तकात पण आहे आणि त्यासाठी हे पुस्तक पण घ्या, असं तुला पुढे म्हणायचं होतं. या हॅपी व्हॅलीमध्ये सर्व हॅपी चेहऱ्यांसोबत हा हॅपी प्रसंग आपण सगळे अनुभवतो आहोत. पण त्याचं औपचारिक प्रकाशन झालेलं आहे, आणि त्यामुळे आता औपचारिक कार्यक्रमाला आपण इथेच विराम देऊया. या पुस्तकांच्या पाशी तर तुम्ही याच आणि ते पहाच, पण त्याच्या पाठीमागे जे वेगवेगळ्या वस्तूंचं कलेक्शन आहे ते सुद्धा जरूर पहा. आणि औपचारिक कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.